सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण थर्ड सिरीज चालू करतो आहोत आदिवासीत्व या विषयावर. आपण गेल्या 2 सिरीज प्रायोगिक तत्वावर चालू केल्या होत्या. हळूहळू फीडबॅकनुसार आपण त्यात हळूहळू इम्प्रूव्हमेंट आणतो आहोत. पहिल्या सिरीज मध्ये 6 सेशन झाले होते डॉक्टर सुनील पराड यांचे. सेकंड सेशन मध्ये मंजूर तडवी यांचे 6 सेशन झाले होते. आज आपल्यासोबत आहेत माननीय अजय खर्डे सर. ते आपल्याला जे 3 महत्वाचे विषय आहेत त्यावर मार्गदर्शन करणार आहेत. आजचा आपला विषय आहे समाजाची अर्थव्यवस्था. खूप महत्वाचा विषय आहे. माझा आवाज येतोय का? हा, आता येतोय सर. ओके. मला वाटतं मी ज्या ठिकाणी तिथे नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, मी थोडासा पोझिशन चेंज करतो. 5 हो मिनिटं. चालेल. ठीक आहे, चालेल. हो चालेल. तोपर्यंत मी जस्ट ब्रीफिंग करतोय. हो ठीक आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे आपला ही थर्ड सिरीज आहे. अजय खर्डे सर 3 टॉपिक वर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. आजचा विषय समाजाची अर्थव्यवस्था. नेक्स्ट सेशन आहे उद्या समाजाचे केंद्रीय प्रशासनात स्थान. आणि थर्ड आहे विषय TTSA ची संकल्पना, उद्देश, वाटचाल आणि भविष्य, जे फाउंडेशन सरांनी चालू केलेलं आहे. खास करून आता जवळपास सगळ्यांना माहिती असेलच ट्रायबल टॅलेंट सर्च फाउंडेशन म्हणून, की त्याचे जे विविध उपक्रम चालू आहेत वेगवेगळ्या जिल्ह्यात, खास करून आदिवासी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन करणं आणि त्या दृष्टीने तयारी करून घेणं, त्या विषयात खूप महत्वाचं आणि लीडिंग ऑर्गनायझेशन आहे. त्या संदर्भात त्यांचं मार्गदर्शन असेल. तर आपले हे विषय आहेत. जनरली आपण सुरुवातीची काही मिनिटं मार्गदर्शन असतं त्यांचं, आणि त्यानंतर आपण 10-15 मिनिटं चर्चा या माध्यमातून आपलं सेशन असतं. तर मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेन, समाजाची अर्थव्यवस्था किंवा खास करून आदिवासी समाजाचा जर विचार केला तर खूप महत्वाचा विषय आहे. भलेही आता वेगवेगळ्या माध्यमामुळे किंवा वेगवेगळ्या परिस्थितीमुळे सध्या वातावरण बदलतंय, पण जी आपली पूर्वी सस्टेनेबिलिटी होती आपल्या समाजाची, आदिवासी समाजाची खास करून, किंवा आदिवासी समाजाच्या अर्थव्यवस्थेची, तर ती टिकवणं खूप महत्वाचं आहे. तर त्यासाठी मला वाटतं हे आजचं वेबिनार किंवा मार्गदर्शन सरांचं खूप मोलाचं ठरू शकेल. तर मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेन की हे मार्गदर्शन ऐकता डोक्यात आपण हे ठेवूया की सध्याच्या परिस्थितीनुसार किंवा येणाऱ्या भविष्य काळात आपण समाजाची अर्थव्यवस्था आणखीन कशी स्ट्रॉंग करू शकू. वेगवेगळे पर्याय आहेत. बरेच जण आपल्यापैकी काही जण नोकरी करतायत, काही उद्योग करतायत, काही व्यवसाय करतायत, काही जण शेती करतायत. पण संख्येनुसार जर बघितलं तर आपलं बरंच आदिवासी समाजातली खूप मोठी पॉप्युलेशन आहे जी शेती आधारावर आधारित आहे किंवा शेतीशी निगडीत असलेल्या गोष्टी केल्या जातात, किंवा लेबर रिलेटेड किंवा कामगार रिलेटेड गोष्टी केल्या जातात. आपल्याला म्हणजे आपल्याला जर येणाऱ्या काही काळात त्या दृष्टीने काही चांगला विचार, चांगले उपक्रम आपण तयार करू शकलो, जे शेतीवर आधारित असतील किंवा जे काही रिसोर्सेस आहेत आपल्या आजूबाजू परिसरात त्यावर आधारित आपण काही रोजगार निर्मिती करू शकलो, तर मला वाटतं बऱ्यापैकी आपण थोडासा चांगला परिणाम समाजात आणू शकू. मी सगळ्यांना रिक्वेस्ट करीन की त्या दृष्टीने प्रत्येकाने आपापल्या आयडिया वापरायचा प्रयत्न करावा. आणि हे सेमिनार हे वेबिनार फक्त वेबिनार पुरतं न राहता किंवा आजच्या दिवसापुरतं न राहता ह्याच्यातून काही चांगले पॉइंट्स घेऊन आपण भविष्यात त्याचा उपयोग करून नवीन काही उपक्रम चालू करता आले तर आपण त्या दृष्टीने सगळेजण प्रयत्न करूया. नेहमीप्रमाणे लेट अस डू इट टुगेदर म्हणून स्लोगन आपण वापरतो प्रत्येक वेळेस, की आपण एकत्रित करून जर काही करू शकलो तर त्याचा रिझल्ट चांगला येऊ शकेल. तर त्या दृष्टीने आपण प्रयत्न करूयात. खास करून ह्याशी रिलेटेड काही उपक्रम आपण प्रायोगिक तत्वावर चालू केलेत गेले काही महिने किंवा काही वर्ष. त्या संदर्भात पण मी नंतर मग रेफरन्स देईन त्यांचा.
सर बहुतेक रेडी झालेत. आपण सर झालं स्टेबल? ऍक्च्युली मी नंदुरबारला आलेलो आहे. हो थोडस अजून 2 मिनिटं. चालेल चालेल, नो प्रॉब्लेम. मी ऍक्च्युली नंदुरबारला आलेलो आहे मी इकडं. हो. आणि ज्या ठिकाणी थांबलो होतो तिथं थोडस नेटवर्कचा इश्यू येत होता. मी थोडस हा जो पहाडपट्टी आहे ही थोडी बाहेर काढून घेतो 2 मिनिटांमध्ये. हो हो चालेल चालेल. हो, किती आले पार्टिसिपेंट्स? सध्या 34 आहेत. काही आणखीन जॉईन होत आहेत. ओके 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 ओके, चालेल चालेल, ठीक आहे. हो हो हो, मी थोडंसं ब्रीफ करतो तोपर्यंत. हो हो हो, ओके ओके, चालेल. मगाशी सांगितल्याप्रमाणे अर्थव्यवस्था आपल्याला स्ट्रॉंग करायची असेल तर बरेचसे पर्याय उपलब्ध आहेत. तर मला वाटतं ते आपण थोडंसं इनोव्हेटिव्ह पद्धतीने वापरू शकलो तर येणाऱ्या दिवसात आपण त्याचं चांगलं रिझल्ट आपण समाजात बघू शकू. तर मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेन की तुमच्या संपर्कात किंवा तुम्ही किंवा आणखीन कोणी तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये जे कोणी खास करून एंटरप्रेनरशिप, उद्यमिता किंवा नवीन उपक्रम किंवा व्यवसाय किंवा उद्योग चालू करण्यात काही इंटरेस्टेड आहेत किंवा ज्यांना खरंच इंटरेस्ट आहे या सगळ्या गोष्टीत, मला वाटतं आपण विषयानुसार अशी मंडळी एकत्र आणू शकलो की बाबा कोणी ऍग्रिकल्चरल प्रोडक्ट्स वर काम करता है, कोणी हँडीक्राफ्ट वर काम करता है, कोणी इंडस्ट्रियल प्रोडक्ट्स वर प्रोडक्शन करता है किंवा कोणी सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून आहेत जे आपले जे शहरा शेजारी आहेत, जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा महत्वाच्या ठिकाणी आहेत, अशा ठिकाणी आपण सेवा उद्योग पण चांगल्या प्रकारे चालू करू. तर मला वाटतं आपण त्या दृष्टीने जे पोटेन्शियल आहे त्याचा उपयोग करून काही नवीन गोष्टी चालू करू शकलो. आपल्या आधीच्या सेशन मध्ये पण सांगितलं होतं की आपण कुठेपर्यंत नोकऱ्या शोधत बसणार आहोत, आपण नोकऱ्या देणारं बनलं पाहिजे किंवा तशा प्रकारची व्यवस्था आपल्या समाजातून आपण पर्याय करून दिले पाहिजे, जेणेकरून आपण जे बोलतात ना आर्थिक पातळी किंवा आपली क्षमता आपण वाढवू शकतो आणि त्या निमित्ताने बऱ्यापैकी चांगल्या जास्त लोकांना समाजातून रोजगार देऊ शकतो. सर येत आहेत तोपर्यंत काही मी एक्झाम्पल्स ऍड करतो. आपण सहज एक पर्याय म्हणून गेली 13 वर्ष एक प्रयत्न करतोय आयुषच्या माध्यमातून ज्या आपल्या हस्तकला आहेत, आपली जी परंपरा आहे, पारंपरिक कला आहे, चित्रकला, वारली चित्रकला म्हणून ओळखली जाते पालघर मधून. आपण इथे ह्या जिल्ह्यात म्हणजे ह्या परिसरात गेली 13-14 वर्ष वेगवेगळे प्रयोग करून एक मोठा उपक्रम राबवायचा प्रयत्न करतो आहोत की 3 उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपली परंपरा संस्कृती पण टिकली गेली पाहिजे. सेकंड की नवीन टेक्नॉलॉजी अडॉप्ट करून आपल्याला त्याचा उपयोग करून घेता आला पाहिजे, त्या माध्यमातून नवीन पिढीला नवीन माध्यमातून आपल्याला ती देता आली पाहिजे. थर्ड खूप महत्वाचा की आपली जी समाजाची अर्थव्यवस्था आहे त्याला आपल्याला हातभार लागता आला पाहिजे. हा सगळ्या पोटेल सध्या बघितलं जातं की शहरात आदिवासी क्राफ्टला, ट्रायबल आर्ट आणि क्राफ्टला खूप जास्त मागणी आहे किंवा खूप फायनान्शियल पोटेन्शियल आहे. त्याचा उपयोग जर आपण समाजाच्या हितासाठी करून घेऊ शकलो, सध्या असं कोणतंच स्ट्रक्चर अवेलेबल नाहीये. प्रत्येक प्रयत्न वैयक्तिक पातळीवर होत आहेत. तर आपण गेले काही वर्ष 12-13 वर्ष तो एक प्रयत्न करतो आहोत की त्याला एक सांघिक स्वरूप द्यावं, एक मोठा ब्रँड म्हणून निर्मितीचा आणावा आणि त्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना रोजगार निर्मिती व्हावी. गेले 10-12 वर्ष आपण थोडस काही मिस्टेक्स झाल्या होत्या आपल्या की जेवढं होईल तेवढं फक्त आपणच म्हणजे स्वखर्चाने करूया किंवा वर्गणीतूनच करूया, कोणाचा सपोर्ट घ्यायचा नाही वगैरे वगैरे. पण नंतर लक्षात आलं की जर ह्या गोष्टी व्यापक स्वरूपात आपल्याला करायच्या असतील किंवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत न्यायचं असतील तर डेफिनेटली आपल्याला फायनान्शियली स्ट्रॉंग होणं खूप महत्वाचं आहे. तर त्यासाठी म्हणून गेल्या वर्षी आपण आदिवासी विकास विभाग म्हणजे शासकीय जे काही योजना असतात त्यासाठी पण प्रयत्न करतो आहोत. तर सध्या आपण असं एक मॉडेल तयार केलेलं आहे की शासकीय ज्या योजना आहेत त्यांचा निधी प्लस आपल्या समाजातले जे व्हॉलेंटियर्स आहेत, स्वयंसेवक आहेत किंवा ह्या अशा कामात सहभागी होऊ इच्छितात अशी माणसं
त्यानंतर खाजगी CSR माध्यमातून आपण निधी गोळा करायचा प्रयत्न करतो आहोत. आणि जे समाजाचे कलाकार आहेत किंवा ज्या गोष्टी आहेत, ज्या संस्था आहेत, त्यांना एकत्र करून असं एक मोठा व्हर्च्युअल कोलॅबोरेटिव्ह प्लॅटफॉर्म तयार करून आपण त्या माध्यमातून तयार करायचा प्रयत्न करतो आहोत. आणि बऱ्यापैकी आज ह्या वर्षी म्हणजे वारली पेंटिंग क्लस्टर ह्या माध्यमातून आपण जवळपास 450 कलाकार, आदिवासी कलाकार जोडले आहेत आणि प्रयत्न करतो आहोत की त्यांना मार्केटमध्ये डायरेक्ट कनेक्ट करता येऊ शकेल आणि त्यानिमित्ताने एक रोजगार निर्मिती होऊ शकेल गावातल्या गावात राहून वगैरे वगैरे. हे छोटस झालं. हा सर, मला ते स्क्रीन शेअर करण्यासाठी हो हो आता दिसतोय का ऑप्शन, शेअरचा ऑप्शन, स्क्रीन शेअर? दुसरं जे आता मी लॉग इन केलं ना, हो हो तिथं. ओके, आलंय आता ऑप्शन. ओके. सर्वांना नमस्कार. आवाज येतोय का माझा? येतोय सर, आवाज येतोय. ओके, मी एका ठिकाणचं लॉग आउट करतो. तर एका याचा फक्त आवाज म्यूट करा, आपल्याचं सेकंड याचा. चालेल. नाही पण मी इकडून बोलतो त्याचा पण तिकडे ऐकू येत असतो ना. नाही येत. एक दुसरा जो आहे त्याचा फक्त माईक ऑफ करा. ओके ओके ओके. गाडी चालवत असाल तर स्टॉप करा कुठेतरी. नाही, थांबलोय बाजूला. ओके, तर आजचा जो विषय आहे आपला ट्रायबल इकॉनॉमी. तर सर्वात आधी ट्रायबल इकॉनॉमी हा विषय आपण का घेतो आहोत याच्यावर आपल्याला थोडंसं स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे. देशामध्ये जर एखाद्या समाजाला जर सत्ता हाताळायची असेल आणि त्या समाजाला जर एका ते फुल स्क्रीन जमेल का? F5 दाबा, फुल स्क्रीन होईल. F5 स्क्रीन. ओके, आलं. करेक्ट. ओके, जर एखाद्या समाजाला देशामध्ये सत्तेमध्ये जर यायचं असेल किंवा एक प्रभावी घटक म्हणून जर उभं राहायचं असेल, ज्याच्यामुळे आपल्या ज्या समस्या असतात त्या समस्यांसाठी मार्ग काढायचा असेल, तर त्यासाठी आपल्या समाजाच्या कुठलाही समाज जो आहे त्याच्याकडे एक 4-5 महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या असणं आवश्यक असतं. एक पॉलिटिकल पॉवर, दुसरी असते ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवर, तिसरी असते इकॉनॉमिकल पॉवर आणि चौथा जो महत्वाचा मुद्दा असतो तो इंटेलेक्च्युअल पॉवर. म्हणजेच आपल्याला बौद्धिक दृष्ट्या सुद्धा इंटेलेक्च्युअल पण आपल्याला व्हायचं आहे, दुसरं आर्थिक दृष्ट्या सुद्धा आपल्याला सक्षम व्हायचं आहे, तिसरं प्रशासनामध्ये सुद्धा आपला जो टक्का आहे तो वाढवायचा आहे आणि चौथं पॉलिटिक्स मध्ये सुद्धा आपला समाज जो आहे त्याने एक ऍक्टिव्हली पार्टिसिपेट होणं गरजेचं आहे. याच्यामध्ये आज आपण आपली जी इकॉनॉमी आहे भारतामध्ये आदिवासींची जी आर्थिक परिस्थिती आहे ती काय आहे याचा आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत आणि ती परिस्थिती बदलण्यासाठी आपण आपल्यापासून जरी सुरुवात केली तरी सुद्धा संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था जी आहे त्याच्यामध्ये आपला हिस्सा कसा वाढेल किंवा आपल्या ट्रायबल इकॉनॉमी कशी डेव्हलप होईल हे आपल्याला बघण्यासाठी आपण याच्यामध्ये या वेबिनार मध्ये आपण त्याच्यावर डिस्कशन करणार आहोत. ट्रायबल इकॉनॉमी एक सामाजिक दृष्टिकोन जो आहे तो आपल्याला डेव्हलप करायचा आहे. आजच्या वेबिनारचा मुख्य उद्देश जो आहे ब्रीफ डिस्कशन ऑन द प्रेझेंट सिनेरियो ऑफ इकॉनॉमिकल कंडिशन ऑफ ट्रायबल इन इंडिया अँड टू फाइंड आउट रेमेडीज फॉर इम्प्रुव्हमेंट ऑफ इट. म्हणजे आपल्या देशामध्ये आदिवासींची आर्थिक परिस्थिती काय आहे आणि ती परिस्थिती जाणून घेतल्यानंतर त्याच्यावरचे सोल्युशन्स आपल्याला डिस्कशन करायचे आणि त्याच्यावर प्रॅक्टिकल ऍक्शन मध्ये यायचं आहे. हा आजच्या वेबिनारचा मूळ उद्देश आहे.
जे आपले भारतामध्ये आदिवासींची जी अर्थव्यवस्था आहे त्या अर्थव्यवस्थेला प्रभाव करणारे जे महत्वाचे घटक आहेत ते घटक मी इथं काढलेले. हे जे वेबिनार मध्ये जे मुद्दे आहेत याच्यातनं काही ज्या गोष्टी आहेत मी शासनाने जे वेगवेगळे रिपोर्ट अहवाल सादर केलेले तिथून घेतलेले आहेत आणि काही ज्या गोष्टी आहेत त्या आपण सर्वसामान्य अनुभव घेत असतो त्याच्यातनं घेतलेले आहेत. जर आपल्या अर्थव्यवस्था आदिवासींची जी अर्थव्यवस्था आहे तिच्यावर प्रभाव करणारे जे घटक आहेत त्याच्यात सगळ्यात पहिला आहे भौगोलिक स्थान. आदिवासींचं जे भौगोलिक स्थान आहे एक डोंगर असेल, दऱ्या असेल, जल जंगल जमीन ज्याप्रमाणे आपण म्हणतो त्यानुसार त्यांची अर्थव्यवस्था जी आहे ती डिपेंड करते. त्यांना हे एक सगळ्यात प्रभावी घटक आहे की आपला जो भौगोलिक स्थान आहे हे जंगलाशी निगडीत आहे आणि त्यामुळे आपल्या अर्थव्यवस्थेवर जास्त प्रभाव जो आहे तो त्याच्यावर झालेला आहे. आपण शहरी जर आपलं लोकेशन जे आहे ट्रायबल कम्युनिटीचं लोकेशन जर एक प्लेन राहिलं असतं, मैदानी राहिलं असतं तर आपल्याला तिथं जे प्रोडक्टिव्हिटी आहे सॉइल प्रोडक्टिव्हिटी वाढलेली राहिली असते आणि आपल्याला नागरीकरणामध्ये आपला सगळ्यात मोठा पुढाकार राहिला असता. आणि आज जे मोठमोठे शहर आहेत, नगर आहेत त्या ठिकाणी इतर समाजापेक्षा आपला समाज तिथं मोठ्या प्रमाणावर राहिला असता. परंतु आपण आपलं भौगोलिक स्थान जे आहे ते जंगल आणि सातपुड्यातील आहे किंवा आपलं वेगवेगळ्या डोंगरामधील असल्यामुळे हा एक महत्वाचा घटक आहे. दुसरा आहे आपल्याकडे आदिम गुणधर्म आहेत, प्रायमेटिव्ह ट्रेट्स. आदिम गुणधर्म म्हणजेच आपण आपल्या ज्या रूढी परंपरा आहेत आपल्या पूर्वपार चालत आलेल्या त्या परंपरांना सोबत घेऊनच आपण आपली जी अर्थव्यवस्था आहे तिला सुद्धा चालवत असतो. तिसरा आहे आपला आदिवासी जे आहेत ते अल्पसंतुष्टी स्वभावाचे आहेत. त्यांना पैसा पाहिजे किंवा खूप संपत्ती पाहिजे असा प्रकार मनात आणतात. ते आपल्याकडे जे आहे आपला काही समाज घटक जे आहे ते एका दिवसाचा विचार करतात, काही समाज घटक फक्त सीझनचा विचार करतात. त्याच्या पुढचं जास्त ते स्वतःला त्या संकटामध्ये टाकून न घेता आहे त्यावर कसं भागवायचं अशा पद्धतीने एक अल्पसंतुष्टी स्वभावाचे आपल्या समाजामध्ये लोक आढळतात. त्यानंतर आपल्या समाजातील जे ग्रामीण भागातील जे समाज बांधव आहेत यांना अर्थव्यवस्थेबद्दल जे ज्ञान आहे त्याचा एक अभाव आपल्याला आढळून येतो. अर्थव्यवस्था काय आहे किंवा आपण अर्थव्यवस्थेला कशा पद्धतीने हँडल केलं पाहिजे ही आधुनिक संकल्पना आहे अर्थव्यवस्था. आणि आपला जो समाज आहे हा बार्टर पद्धतीवर आधारित आहे, म्हणजे वस्तू देवाणघेवाण विनिमय पद्धतीवर आधारित समाज असल्यामुळे अर्थव्यवस्था काय आहे आणि तिला हे जे नाणे किंवा रुपये म्हणून ज्या गोष्टी तयार झाल्यात ह्या नंतर तयार झाल्या. आपल्या समाजामध्ये ह्या खूप उशिराने एंट्री केल्या. त्याआधी आपण वस्तूंच्या देवाणघेवाण पद्धतीवर आपला समाज जो आहे तो टिकून होता, त्यामुळे स्वयंपूर्ण होता. पाचवा जो घटक आहे प्रभाव करणारा तो आहे साक्षरता दर. भारतामध्ये आदिवासी जे बहुल एरिया आहे त्याचा साक्षरता दर जो आहे तो खूप कमी आहे. सहावा महत्वाचा मुद्दा आहे की शहरीकरणापासून आदिवासी जे पाडे आहेत, वस्त्या आहेत त्या अलिप्त आहेत. त्यामुळे त्यांना डायरेक्ट जे शहरीकरणाचा जो प्रभाव आहे अर्थव्यवस्थेवर तो आपल्या गावामध्ये किंवा परिसरामध्ये दिसत नाही. त्यानंतर उद्योजक ज्ञानाचा अभाव आहे. आपल्याकडे रिसोर्सेस आहेत किंवा आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत त्याचा एक बिझनेस म्हणून आपण किंवा कमर्शियल यूज कसा करायचा हे आपल्या समाज बांधवांना माहिती नसल्यामुळे आपण पारंपरिक शेती करतो. आपल्याला व्यावसायिक शेती किंवा इतर जे छोटे मोठे उद्योग आहेत ते आपल्याला करता येत नाहीत. आणि इतर काही फॅक्टर आहेत जसं की कॉम्पिटेटिव्हनेस नाही, नवीन युवक असतील किंवा जे कोणी आपल्या समाज बांधव असतील त्यांना एक आपल्याकडे ज्या गोष्टी अवेलेबल झाल्या त्याच्यावर समाधान मानायची सवय लागते. अशा प्रकारचे हे महत्वाचे जे इम्पॉर्टंट घटक आहेत जे आपल्या अर्थव्यवस्थेचे वर परिणाम करणार आहेत ते मी हे सांगितले. त्याच्या पुढचे आहेत आपल्या अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्ये आहेत. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजेच निर्वाह अर्थव्यवस्था आहे आपली. आपण धन संचयासाठी आपला समाज प्रयत्न करत नाही. आपल्या समाजामध्ये जे ग्रामीण भागातील जे आदिवासी समाज बांधव आहेत किंवा आपण सुद्धा शहरामध्ये राहतो तर आपण एकच प्रयत्न करतो की या वर्षामध्ये पुढचा सीझन येईपर्यंत आपल्या घरामध्ये धान्य कसं टिकून राहील, आपल्या घरामध्ये आपल्याला खाण्यासाठी ज्या वस्तू लागतात त्या कशा टिकून राहतील आणि दोन पैसे हातामध्ये आपल्याला कसे टिकून राहतील एवढाच आपण विचार करत असतो. त्याच्या पुढे आपण जास्त न जाता फक्त निर्वाह अर्थव्यवस्था जी आहे ती आपल्या समाजाची आहे. दुसरं
स्वयंपूर्ण खेडे आहेत, त्यांना लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत, मीठ मिरची सोडून सगळ्या वस्तू त्या खेडेगावांमध्ये असतात. त्यानंतर मी आता तुम्हाला सांगितलं एक विनिमय दराची अर्थव्यवस्था आहे आपल्याकडे, बार्टर सिस्टम. म्हणजे एखाद्याकडे धान्य असेल तर तो देऊन दुसऱ्या वस्तू घेऊन येईल. काही काही खेड्यामधले जे बाजार आहेत ते सुद्धा तसेच भरत असतात वस्तूंच्या देवाणघेवाण पद्धतीने. सुद्धा आजच्या आधुनिक काळामध्ये ही सिस्टम थोडीशी आता हळूहळू लुप्त होत चाललेली आहे. आपल्या समाजातील जे भूमिहीन किंवा इतर समाज बांधव आहेत, यांना वन उत्पादनावर अवलंबित्व यांचं जास्त असतं. सीझन मध्ये बांबूची कटाई असेल किंवा तेंदूपत्ता असेल किंवा मध असेल किंवा इतर अजून त्याच्याशी रिलेटेड वन आधारित उत्पन्न आहे, त्याच्यावर डिपेंडन्स आपल्या समाजाचे जे लोक आहेत त्यांचं असतं. त्यानंतर आपण मुख्यतः शेती आणि शेती आधारित अर्थव्यवस्था सुद्धा आहे आपली. जे रोजगार इथं शब्द वापरलेला आहे, माझं असं म्हणणं आहे याच्यामध्ये की एम्प्लॉयमेंट्स म्हणजेच नोकरीमध्ये आपल्या समाजाचा कमी सहभाग आहे. सरकारी नोकऱ्या जे आहेत त्याच्यामध्ये आपला सहभाग जर आपण टोटल काढायला गेला लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये तर 2 ते 3% आहे. आणि आपलं जे रिझर्वेशन आहे ते 7.5% आहे, तर तेवढ्या सुद्धा आपण आजपर्यंत पोहोचलेलो नाही. पुढचा जो आहे की व्यवसाय उद्योग आणि याच्यामध्ये सुद्धा आपण कमी पडतो. जवळपास 1% कमी आपण व्यवसाय उद्योग किंवा इतर याच्यामध्ये आहोत, बिझनेसमध्ये आहोत. म्हणजे आपला मुख्य जो व्यवसाय आहे तो शेती आणि वन आधारित व्यवसाय आपण करत असतो. हे आपल्या अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये आहेत. आता मी तुम्हाला संपूर्ण भारतामधले जे आदिवासींचे इकॉनॉमी आहे तिच्यावर आधारित जे आकडेवारी थोडीशी तुम्हाला मी इथं समजावून सांगतो, ज्याच्याने आपल्याला आपल्या समाजाचा जो आरसा आहे तो स्पष्ट दिसेल की आपण आपल्या देशामध्ये कोणत्या ठिकाणी आहोत, आपली ऍक्च्युअल पोझिशन काय आहे. भारतीय आदिवासींची खरी स्थिती समजून घेण्यासाठी ही महत्वाची आकडेवारी आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की आपण भारतामध्ये आपलं लोकसंख्या जी 10.45 कोटी आहे. म्हणजेच एकूण लोकसंख्येचे आपला जो टक्का आहे भारतामध्ये हा 8.6% आहे. आणि महाराष्ट्राचा जर विचार केला आपण तर 1 करोड आपली लोकसंख्या आहे आणि टक्का बघायला गेलो तर 9.4% आपली लोकसंख्या आहे. याच्यामध्ये जर आपण कोणाकडे किती शेत जमीन आहे आदिवासींमध्ये, जर आपण 100% जी लोकसंख्या सांगितली 10.46 कोटी म्हणजेच 8.6% जी लोकसंख्या सांगितली, याच्यामधनं आपल्या समाजामधले जे लोक आहेत आदिवासी यांच्याकडे शेती किती आहे हा पहिला आहे झिरो क्लास. झिरो क्लास म्हणजे भूमिहीन धरायचं आपण याला. भारतामध्ये एकूण 9.4% लोक भूमिहीन आहेत. आणि दुसरा जो आहे मार्जिनल म्हणजे सीमांत शेती, 2 हेक्टर पेक्षा कमी असलेले जे क्षेत्र आहे त्याला आपण सीमांत क्षेत्र असं म्हणत असतो. सीमांत क्षेत्र जे आहे त्याला सुद्धा आपण जवळपास भूमिहीनच्या जवळपास मानत असतो. 68.83% जे आदिवासी आहेत हे सीमांत आहेत, म्हणजेच 2 हेक्टर पेक्षा कमी क्षेत्र असलेले. लहान शेती असलेले जे 1 ते 2 हेक्टर हे 1 हेक्टर पेक्षा कमी क्षेत्र आणि 2 हेक्टर पेक्षा कमी जे आहे 2 ते 1 च्या दरम्यान जे आहे ते आहे लहान शेतकरी, हे जवळपास 15% आहेत. सेमी मीडियम मध्यम जे आहेत, सेमी मीडियमला 2 ते 4 हेक्टर क्षेत्र असलेले 5.74% आदिवासी आहेत. मध्यम शेती म्हणजेच 4 ते 10 हेक्टर 1.36% आदिवासी आहेत. आणि मोठे शेतकरी ज्याचे क्षेत्र 10 हेक्टर पेक्षा जास्त असेल ते आहेत 0.03%. म्हणजे आपला जो महत्वाचा आकडा आहे हा 68.83 आणि 9.4 सीमांत आणि मार्जिनल म्हणजेच 1 हेक्टर पेक्षा कमी क्षेत्र असलेले जे लोक आहेत त्यांची संख्या जी आहे ती आपली जास्त आहे. हे आपल्या लँड होल्डिंग कॅपॅसिटी जी आहे ती म्हणजे भारतामध्ये आपल्याकडे शेती क्षेत्र किती आहे हे याच्यावरून लक्षात येत असतं. पुढचं आहे आपण जे वेगवेगळे व्यवसाय आहेत त्याच्यामध्ये आपला टक्का किती आहे. संपूर्ण भारताच्या लोकसंख्येचा जर विचार केला आपण तर 43% भारतातील लोकसंख्या जी आहे ती शेतीवर अवलंबून आहे, त्यांचा व्यवसाय शेती आहे. आणि त्याच्या तुलनेने आदिवासी जे आहे ते 51% शेतीवर आधारित आहे. दुसरं हजबंडरी म्हणजे पशुपालन,
पशुपालन मध्ये भारतामध्ये 1.75% लोक पशुपालनाचा व्यवसाय करतात आणि आदिवासी 0.75% आहेत. कृषी आधारित जे इतर ऍक्टिव्हिटीज आहेत, कृषी आधारित जे व्यवसाय असतील त्याच्यामध्ये 3.70% आदिवासींचा आहे आणि सरासरी तेवढंच भारतामध्ये सुद्धा आहेत. म्हणजे आपण फक्त आदिवासींचाच टक्का जरी आपण हा मानला तरी चालतो. आणि शेती व्यतिरिक्त जे व्यवसाय आहेत त्याच्यामध्ये 5.54% आदिवासी आहेत. याच्यामध्ये आपण शेती न करता किराणा दुकान असेल किंवा टॅक्सी चालवणं असेल किंवा इतर काय काम असतील ही आपण इतर लोकसंख्या आपण याच्यामध्ये 5.54 पकडतोय. आणि ऑल इंडियामध्ये 11.17% जे आहेत ते नॉन ऍग्रिकल्चर आहेत. मजुरीमध्ये आपला समाज जो आहे 32.90% आहे इन्व्हॉल्व्ह झालेला. आणि तेवढ्याच प्रमाणामध्ये ऑल इंडियामध्ये सुद्धा मजुरांची संख्या आहे 32.36. आणि इतर जे आहेत, मग नोकरी असेल किंवा इतर काही व्यवसाय असतील त्याच्यामध्ये जे वरच्या 5 कॅटेगरीमध्ये नसलेली जी लोकसंख्या आहे आपली आदिवासी 6.11 आणि ऑल इंडियामध्ये ती 7.98 म्हणजे 8%च्या आसपास आहे. म्हणजे आपण इथं बघितलं तर 51% शेती आणि 32.92 म्हणजे 90 म्हणजे 33% जे आहेत ते मजुरीमध्ये आहेत. म्हणजे आपले जवळपास 88% लोक जे आहेत ते शेती आणि मजुरी करत असतात आदिवासी बांधव. ठीक आहे. म्हणजे शेतीमध्ये सर्वात जास्त जर कोणी इन्व्हॉल्व असेल भारतामध्ये तर आदिवासी आहे. 51% दिसतंय, त्यामुळे आपल्याला तो सुद्धा एक मुद्दा लक्षात येतो. आपण पुढचं बघू. इतर आकडेवारी जी मी शोधून काढलेली वेबसाईटवरनं शासनाच्या वेगवेगळ्या रिपोर्ट मधनं त्याच्यामधनं मी तुम्हाला आपल्या आदिवासींची जी कंडिशन आहे ती थोडं स्पष्ट करू इच्छितो. वर्किंग पॉप्युलेशन म्हणजे काम करणारे जे लोक आहेत भारतामध्ये, इतर समाज जो आहे तो 43% आहे वर्किंग पॉप्युलेशन मध्ये आणि आदिवासी समाज जो आहे तो 54% आहे. म्हणजे भारतामध्ये सर्वाधिक काम करणारे लोकसंख्या जी असेल ती आदिवासींची आहे. म्हणजे जास्त राबणारे, रिकामे बसून नसणारे लोक आपले आहेत. 54% लोक भारतामध्ये आदिवासींचे 54% लोक काम करतात आणि इतरांचे फक्त 43% लोक काम करतात. म्हणजे काम करणारे जे लोक आहेत ते आदिवासीच असतात. दुसरं अंडर एम्प्लॉयमेंट, म्हणजेच ज्या माणसाकडे जे एक कौशल्य आहे, कुशलता आहे, त्याच्यापेक्षा कमी दर्जाची नोकरी अंडर एम्प्लॉयमेंट. म्हणजे ज्या माणसाला आपण कुशल कारागीर म्हणून ठेवायला पाहिजे त्याला एक मजूर म्हणून ठेवतो, अशा प्रकारचे अंडर एम्प्लॉयमेंट आहे ती आदिवासींमध्ये 51.31% आहे आणि इतर समाज जो आहे त्याची फक्त 35% आहे. म्हणजे अंडर एम्प्लॉयमेंट सुद्धा आपली सर्वात मोठी आहे. म्हणजे आपल्याकडे स्किल असताना सुद्धा 50% लोक जे आहेत ते अनस्किल्ड कामं करतात. जे स्किलफुल आहेत किंवा ज्यांना त्या दर्जाचं काम दिलं गेलं पाहिजे ते सुद्धा कमी म्हणजे जास्त आहेत, आपले 50% आहेत. म्हणजे आपल्याकडे जी स्किल आहे, आपली जी क्षमता आहे तिला योग्य प्रकारचं मोबदला आपल्या देशामध्ये आदिवासींना मिळत नाही. आपण 2014च्या आकडेवारीनुसार बँक अकाउंट होल्डर्सची संख्या जी आहे ती आदिवासींमध्ये 45% आहे. मी हा आकडा यासाठी घेतला की बँक अकाउंट होल्डरला आपण एक प्रकारे अर्थव्यवस्थेबद्दल थोडंसं ज्ञान आणि व्यवहारामध्ये बँकिंग सारख्या गोष्टी वापर करणारी लोकसंख्या आहे याचा विचार करून मी ही आकडेवारी दिलेली आहे. आणि इतर समाज जो आहे तो 59% आहे. परंतु जनधन जी योजना आली त्यानंतर हा टक्का जो बदलला असेल. आता सरासरी वार्षिक उत्पन्न जर आपण पाहायला गेलं त्याच्यामध्ये आदिवासींचं जे वार्षिक उत्पन्न आहे ही आकडेवारी खूप महत्वाची आहे. ही 32,345 सरासरी वार्षिक उत्पन्न आपलं एवढं आहे आणि इतर समाज जो आहे त्याची 72,717. आता काम करणारे आपण सर्वात जास्त आहोत 54% आणि उत्पन्न सरासरी आपलं सर्वात कमी. जर 54%चा विचार केला तर या 72,000 पेक्षा आपले जास्त राहायला पाहिजे होते, परंतु आपलं इथं टक्का का कमी आहे? कारण आपण काम करतो परंतु अंडर एम्प्लॉय मध्ये काम करत आहोत. त्याचबरोबर आपल्या कामाला जसा मोबदला पाहिजे तसा मिळत नाही. त्याचबरोबर आपला 51% जो समाज आहे तो शेतीमध्ये आहे आणि शेतीमालाला योग्य भाव भेटत नाही किंवा त्याचे जे शेतीचं जे प्रोडक्ट यायला पाहिजे, ज्या प्रमाणामध्ये ते उत्पन्न आलं पाहिजे ते येत नाही. म्हणून आपल्याकडे सर्वाधिक 68% पेक्षा जास्त आपले सीमांत जरी शेतकरी असले तरी लँड होल्डिंग कॅपॅसिटी आदिवासींची एवढी चांगली असताना सुद्धा आपलं जे सरासरी उत्पन्न आहे ते कमी आहे
आणि इतर जे समाज आहे त्यांचं उत्पन्न 72,717. म्हणजे इतर समाजापेक्षा आपलं सरासरी उत्पन्न जे आहे ते 44% कमी आहे. मेहनत आपली जास्त परंतु उत्पन्न कमी. आणि कंझम्पशन म्हणजे आपण सरासरी खर्च जो आहे तो किती होत असतो आपला पर कॅपिटा खर्च आहे 29,523. आणि त्याचबरोबर इतर समाजाचा जो सरासरी खर्च आहे 65,722. म्हणजे इथे सुद्धा आपण 45% कमी खर्च करत असतो इतरांपेक्षा. म्हणजे आपल्याकडे खर्च करायची इच्छा असताना सुद्धा आपल्या जे आरोग्य सुविधा असतील किंवा स्वतःच्या अंगावरचे कपडे असतील, रोटी कपडा मकान या गोष्टी पूर्ण करण्यासाठी सुद्धा आपल्याकडे खर्च करण्याची क्षमता नाही आहे. हा तर सरासरी आकडा काढलेला आहे. ऍक्च्युअल मध्ये जे हे जे खालचं शेवटचं जे आहे पर्सेंटेज ऑफ पुअर, याचा जर विचार केला तर ती आकडेवारी 32,000 पेक्षा अजून कमी जाईल आपली सरासरी इन्कमची. की भारतामध्ये अदर समाजाचे 12% जे आहेत ते बिलो पॉवर्टी लाईन लोक आहेत आणि आदिवासी आहेत 49.6%. म्हणजे आपल्या आदिवासींची 50% जी लोकसंख्या आहे ही बिलो पॉवर्टी लाईन आहे आणि इतर समाजाची 12% आहे. म्हणजे जो बिलो पॉवर्टी लाईन म्हटलं की आपल्या कडे 51% लोक आहेत शेती करणारे आहेत भारतामध्ये सर्वाधिक. 54% जे लोक आहेत वर्किंग पॉप्युलेशन मध्ये आहेत. त्याचबरोबर 68% आणि 68 ते 70% लोकांकडे आपली जमीन आहे, शेती करत असतात. तरी सुद्धा आपल्या समाजाचे लोक जे आहेत 50% जे आहेत ते बिलो पॉवर्टी लाईन आहेत. ही आपल्या समाजाची अवस्था आहे की आपले 50% जे कुटुंब आहेत, जे घर आहेत, गाव आहेत ते बिलो पॉवर्टी लाईन आहेत. भारताच्या मानाने 12% भारताचे आणि आपले 49 म्हणजे 50%. याच्यावरनं आपल्याला काही निष्कर्ष काढता येतात. 8.6% पॉप्युलेशन आहे भारताचं, हा आपण काढलं. आणि त्याच प्रमाणामध्ये वर्किंग पॉप्युलेशन काम करणारी जर लोकसंख्या बघितली आदिवासींची 54% आहे. म्हणजे हायेस्ट आपले वर्किंग करणारे आहेत. त्याचबरोबर शेती आणि शेती निगडीत काम करणारे जे लोक आहेत हे 88.35% आहेत. म्हणजे जे संपूर्ण देशाला पोसायचं काम करतात, पालन पोषणची जबाबदारी आपल्या समाजाकडे आहे. त्यानंतर सीमांत आणि जे भूमिहीन समाज आहे आपल्या समाजाचा तो आहे 78.23. म्हणजे 1 हेक्टर पेक्षा कमी क्षेत्र असलेले लोक आहेत 78.23. आणि अंडर एम्प्लॉईड तुम्हाला सांगितलं मी आधीच की 51.31% लोक जे ते अंडर एम्प्लॉईड आहेत. आणि पर कॅपिटा इन्कम मध्ये आपण पाहिलं 44% लोकांकडे सरासरीपेक्षा म्हणजे देशातील इतरांचं 77,000 इन्कम आहे, आपलं 32,000 आहे. आणि 50% लोक बीपीएल मध्ये आहेत. हे आपल्या समाजाची फाइंडिंग आहे, हे वास्तव आहे. आपण ज्या गप्पा मारतो आहोत याच्यामध्ये जर आपण आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये जर आपण या कंडिशनला असणार आहोत तर 49-50% जर लोक बीपीएल असतील आणि राबणारे सर्वात जास्त आपले असतील, आपल्याला त्या दरामध्ये जर मोबदला मिळत नसेल तर आपला समाज जो आहे तो आर्थिकदृष्ट्या सक्षम कसा होईल, हा आपला सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. त्यानंतर ह्या कार्य जे वेबिनार सारखे जे उपक्रम आपण घेत आहोत याच्यामध्ये सहभागी होणारे जे आपले सभाज बांधव आहेत हे सुशिक्षित आहेत, नोकरीला आहेत, व्यवसायामध्ये आहेत किंवा काहीतरी स्वतःच हे करतायत आणि काहीतरी समाजासाठी करू इच्छित आहेत. याच्यामध्ये मी पुढची जी स्लाइड घेत आहे, जे एज्युकेटेड ट्रायबल आहेत त्यांची जी कंडिशन आहे ती आपण इथं बघू. आपण ज्यावेळेस नोकरीला लागतो त्यावेळेस आणि आपल्याला आपल्या आई वडील शाळेमध्ये पाठवतात त्यावेळेस ची जी कंडिशन असते ती हे असते की आता मी नोकरीला लागलो, माझ्या घराची सर्व परिस्थिती बदलून टाकेल, आता माझी जबाबदारी होऊन जाईल, मी माझ्या भावंडांना सांभाळेल, माझ्या कुटुंबाला सांभाळेल, नातेवाईकांना सांभाळेल, समाजाला सांभाळेल, असे वेगवेगळे आपले संकल्प घेऊन आपण नोकरीच्या दिशेने वाटचाल करत असतो. आपल्या गावाच्या लोकसंख्येच्या 1% सुद्धा आपली नोकर वर्गाची लोकसंख्या नाही. प्रत्येक गावामध्ये 2-3 हजार लोक आहेत आणि त्या गावांचं सरासरी नोकरीला असलेली जी लोकसंख्या असेल ती बघितली तर 10, 15, 20 चुकून 1-2 गावं जे आहेत त्यांना कुठंतरी चांगले मार्गदर्शक किंवा एक चांगली शैक्षणिक संस्था जवळपास असते तर त्या आजूबाजूच्या गावांचा ऑटोमॅटिक शिक्षणाच्या आणि नोकरीच्या दृष्टीने एक चांगला विकास झालेला असतो. बाकीच्यांची कंडिशन 8, 10, 12 लोकांशिवाय
गावामधनं जास्त लोक नोकरीला नाहीत. तरी सुद्धा हे लोक नोकरीला गेल्यानंतर मॅक्झिमम लोकांचं बोलतोय मी, सर्वांच्याच बाबतीत नाही बोलत आहे म्हणून कोणीही याच्याबद्दल पर्सनली घ्यायचं नाही. मॅक्झिमम लोकांचं ही कंडिशन असते की नोकरी लागल्यानंतर 5-6 वर्षानंतर ते कर्जबाजारी होऊन जातात. त्यांच्यावर लगेच पतपेढीचं लोन असेल, बँकेचं लोन असेल, होम लोन असेल, पर्सनल लोन असेल, व्हेकल लोन असेल किंवा इतर काहीतरी लोन असेल त्याच्यामध्ये ते अडकून जातात. आणि ते बर्डन आल्यानंतर त्यांचं स्वतःच एक आपण नोकरीला लागल्यानंतर शहरामध्ये ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्यांची मागणी पूर्ण करायची असेल किंवा आपली लाईफस्टाईल मेंटेन करायची असेल, या कारणासाठी ज्यावेळेस आपण या कर्जामध्ये डुबून जात असतो त्यावेळेस सगळ्यात मोठा फटका जो आहे तो आपल्या समाजाला आणि आपल्याला दोघांना बसत असतो. डेब्ट बर्डन म्हणजेच कर्जबाजारीपणा जो आहे तो आपला वैयक्तिक जरी असला तरी सुद्धा त्याच्याने इनडायरेक्टली आपण जे इतर जे बँका किंवा संस्था आहेत मोठमोठ्या श्रीमंतांचे जे करोडपती आहेत त्यांना आपण पोसायचं काम करतो. म्हणून आपले जे एम्प्लॉईज आहेत बिना कर्जाचं आपल्या गरजा कशा पूर्ण करता येतील यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. किंवा दुसरं, तुम्ही कर्ज अशा कामासाठी घेणं गरजेचं आहे की ज्याच्यातनं तुम्ही त्या पैशाची गुंतवणूक करून काहीतरी उत्पन्न आणू शकाल. इंटरेस्ट मध्ये म्हणजेच व्याजाच्या दराने जो पैसा घेतला जातो त्या पैशाला आपण कधीही एक देणदारी म्हणून अडकवू नये. त्याला एक भांडवल म्हणून वापरलं पाहिजे आणि वेगवेगळ्या ठिकाणी पैसा जो आहे तो गुंतवला पाहिजे. पैशापासून पैसा बनवण्यासाठी तो पैसा टाकला पाहिजे. जे पैसे तुम्ही व्याजाने घेत आहात त्या पैशाचं व्याज आणि मुद्दल त्याच पैशाने फेडलं पाहिजे. तुमच्या वैयक्तिक जे नोकरीचा पगार आहे त्याच्यातनं फेडलं जायला नको पाहिजे. हा आपला पहिला टार्गेट असला पाहिजे. बरेचसे समाज बांधव तसं करतात. शहरामध्ये 1-2 रूमचं घर बांधून घेतात, ते किरायाने देऊन टाकतात. त्याचं भाडं पण त्याचं जे भाडं असतं त्याच्यातनंच त्या कर्जाचं जे ओझं आहे ते एका बाजूला जातं. त्या प्रकारची गुंतवणूक वगैरे केली तर ठीक आहे. किंवा एखादी शेती आपण घ्यायची, तिथं आपण पार्टनरशिप मध्ये शेती करायची आणि त्या शेतीतनं आलेल्या उत्पन्नामधनं मग आपण घर बांधायचं म्हणा किंवा गाडी घ्यायची आहे, इतर गरजा आपण पूर्ण करू शकतो. म्हणजे पैसा जिथं अडकवायचा आहे तो पैसा अडकून न पडता त्याच्यातनं पैसा उत्पन्न करण्याची क्षमता आपल्या पैशामध्ये आली पाहिजे, असं कर्ज आपण घेतलं पाहिजे. पण आपले मॅक्झिमम जे ट्रायबल समाजाचे जे नोकर वर्ग आहेत ते घर, गाडी, बंगला या गोष्टींसाठी कर्जामध्ये अडकून जातात आणि 20 वर्ष पण जे काही हप्ते असतील ते फेडण्यामध्येच आपली रिटायरमेंट येऊन जात असते. दुसरं आहे मॅक्झिमम वेल एज्युकेटेड अँड एम्प्लॉईड ट्रायबल पीपल आर एन्जॉईंग ओनली सबसिस्टन्स लाईफ. म्हणजे जे बऱ्यापैकी सुशिक्षित आणि नोकरीला असलेले सुद्धा बरेचसे समाज बांधव आहेत ते निर्वाह नोकरी करत आहेत, म्हणजे उपजीविकेपुरती. नोकरी म्हणजे फक्त आपल्याला आयुष्य जगण्यासाठी पगार मिळतोय आणि आपण आहोत तोपर्यंत पगार संपल्यावर पेन्शन मिळेल किंवा आपली जी काही बचत असेल तिच्यावर आपण जीवन काढून घेऊ. परंतु त्या नोकरीमधनं आपल्याला जे 2 पैसे मिळत आहेत वेतनाच्या रूपामध्ये त्या पैशांना आपण परत इन्व्हेस्ट करून याच्यासोबत आपण साईड बिझनेस एखादा सुरू करून या पैशांना एक गुंतवणूक करून त्यांना चांगल्या पद्धतीने प्रोडक्टिव्ह का नाही लावू शकत, हा आपला मुद्दा आहे. जे नोकरीला लागतात इतर समाजाचे जे माणसं असतात नोकरी केल्यानंतर सुद्धा त्यांचा जो पारंपरिक व्यवसाय असेल त्या व्यवसायाकडे दुर्लक्ष करत नाही. सोनाराचा मुलगा असतो तो नोकरीला जरी असला तरी घरी गेला की लगेच तो तिथं बसेल आणि आपला गल्ल्यावर बसेल किंवा काहीतरी दागिने बनवायला बसेल. नाव्याचा मुलगा नोकरीला असला तरी घरी गेला सकाळी 2 तास आपलं केश करताना चालवेल, त्यानंतर तो जाईल तिकडं नोकरीला. भाजीपाल्यावाल्याचा मुलगा पण तसंच करतो. पहिले सब्जी मंडीमध्ये जाऊन बसेल, काम करेल, त्यानंतर तो ऑटोमॅटिक मग नंतर नोकरीच्या वेळेमध्ये जाईल. आपण ज्यावेळेस नोकरीला लागतो तेव्हापासून आपलं शेतीमध्ये पाय पडणं बंद होऊन जातं. खूप कमी असे समाज बांधव असतात की जे शेतीकडे लक्ष देतात. आपण शनिवार रविवार असेल किंवा फोनद्वारे सुद्धा आपण आपल्या शेतीला भांडवल गुंतवणूक करून किंवा वेगवेगळ्या पद्धतीने तिला डेव्हलप करून आपला सुद्धा पैसा वाढवू शकतो आणि शेतीमध्ये सुद्धा उत्पन्नाची जी पातळी ती वाढवू शकतो. पण आपल्याला ते जमत नाही कारण आपण गावापासून लांब निघून येतो आणि त्यामुळे ऑटोमॅटिक आपलं त्याकडे दुर्लक्ष होऊन जातं. तर ते एक आपले एम्प्लॉईड आणि जे एज्युकेटेड लोक आहेत ते सबसिस्टन्स लाईफ जगायचा प्रयत्न करतात. निर्वाह आलो, नोकरी लागलो, नोकरी करू आणि पैसे संपतील तोपर्यंत करू आणि नंतर आपलं संपलं. पण त्या पैशांना आपण पुढे अजून त्याच्या बाहेर अधिक पैसा कसा कमवता येईल यासाठी प्रयत्न करताना दिसत नाहीत.
कारण ते जे समाज बांधव आहेत ते आपलं जे वार्षिक अनुवांशिक किंवा पारंपरिक जो व्यवसाय आहे, शेती असेल, शेती संबंधित असेल, ते विसरत चाललेत. आज मला सुद्धा शेतीतलं कुठलंच काम येत नाही, कारण मी शिक्षण करत असल्यामुळे आणि नोकरी लागल्यामुळे मला शेती करायची गरजच पडली नाही. पण आज आई वडील संपल्यानंतर किंवा आई वडिलांच्या नंतर माझ्या वाट्याला जर शेती येईल तर मी काय करेल? मी कोणाला तरी दिल, घाण गवा दिल, नंतर त्याच्यातनं उत्पन्न येत नाही म्हणून मी ती विकून टाकेल. म्हणजे ऑटोमॅटिक मी माझं जे पारंपरिक व्यवसाय आहे त्याच्यापासून मी संबंध तोडेल. परंतु माझ्या नंतरची पिढी आहे, त्यांना जर नोकऱ्या नाही लागल्या तर करतील काय ते? मग मजुरी आणि कुठेतरी हमाली केल्याशिवाय त्यांना दिवस कसं निघतील? म्हणून आपला जो पारंपरिक व्यवसाय आहे तो सुद्धा आपल्याला टिकवून ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट करणं गरजेचं आहे. नुसतं टिकूनच ठेवायचं नाही, तर तो डेव्हलप सुद्धा करता आला पाहिजे. त्याच्यामध्ये आपण आता निर्वाह शेती करतो, तर ती व्यावसायिक शेती कशी होईल ते आपल्याला बघणं गरजेचं आहे. त्यानंतर नवीन जनरेशन जे आहेत, नवीन पिढीचे जे युवा आहेत, हे मॅक्झिमम युवा 90 to 95% युवा फक्त सर्व्हायव्हल वर फोकस करतात. त्यांना फक्त 2 पैसे कमवायला संधी मिळाली पाहिजे, त्यांनी त्या व्यतिरिक्त पुढे जायचं ते विचार करत नाहीत. त्यांना वाटतं आपल्याला पोलीस, क्लर्क, तलाठी किंवा ग्रामसेवक, शिपाई, कारकून कुठलीही नोकरी लागली तरी झालं, याच्या पुढे आपल्याला काय करायचं नाही. खूप कमी असे युवा आहेत ज्यांना वाटतं की आपण काहीतरी मोठं केलं पाहिजे, पुढे गेलं पाहिजे. आणि हे जे फोकस आहे युवांचा, हा फोकस आपल्याला बदलणं गरजेचं आहे. त्यांना मोटिवेट करणं गरजेचं आहे, इन्स्पायर करणं गरजेचं आहे. त्यांच्या समोर आपल्या समाजातील जे सक्सेसफुल युवा असतील, वेगवेगळ्या उद्योगामध्ये, व्यवसायामध्ये, नोकऱ्यांमध्ये, ते त्यांच्या समोर आणून त्या युवकांमध्ये जी स्किल आहे तिला आपण समोर आणणं गरजेचं आहे. आणि ही मानसिकता जी आहे, जसं आपला शेतकरी समाज बांधव जे आहेत निर्वाह शेती करतात, आपले जे नोकरीला असलेले समाज बांधव आहेत ते पण निर्वाह नोकरी करतात, आणि त्याचबरोबर आपले जे नवीन युवा आहेत त्यांच्या समोर सुद्धा तेच आदर्श आहे. तर ते बदलणं आपल्यासाठी जास्त गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे की आपले जे आपल्या परिसरामध्ये जंगल, जमीन किंवा पहाडी असेल, या परिसरामध्ये जो आपल्याकडे रिसोर्सेस आहेत, त्या रिसोर्सेसचा आपल्याला प्रॉपर वापर करता येत नाही. आपल्याला आपल्या जंगलामध्ये काय काय महत्वाच्या वनोपज आहेत तेच आपल्याला माहिती पडत नाही, कारण आपण त्याच्यापासून लांब झालोय. आणि जी पिढी त्यांचा वापर करत होती त्यांच्याकडनं आपण ते घेतलंच नाही. आज आपण वनौषधी आपल्या गावामध्ये प्रत्येक उपचारासाठी मिळत होते, आज आपण गेलो तर आपल्याला माहिती नसतं की कोणत्या गोष्टीसाठी काय उपचार मिळेल आपल्याला. त्याचबरोबर जे वन उपज आहेत, बांबू असेल किंवा मध असेल किंवा साल असेल, साग असेल, ज्याला जे वन कायदा आहे त्याच्यामध्ये परमिशन दिलेले आहे ते त्याचा व्यवसाय करायची, त्याच्याबद्दल आपल्याला काहीच माहिती नसते. त्यांना सुद्धा गव्हर्नमेंट जे आहे मिनिमम सपोर्ट प्राइस डिक्लेअर करत असतं, ती आपण कधी बघत नाही. आपल्या परिसरामध्ये असे कोणते रिसोर्सेस आहेत ज्याचा वापर करून आपण आपल्या समाजाची इकॉनॉमी डेव्हलप करू शकतो, याचं सुद्धा आपण विशेषतः लक्ष घालत नाही. आपण ह्या गोष्टीकडे पण लक्ष देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर पुढचा मुद्दा आहे, वेल एज्युकेटेड ट्रायबल पीपल आर नॉट टेकिंग प्रॉपर बेनिफिट ऑफ पॉवर डेलिगेटेड बाय कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे संविधानाने आपल्याला जे अधिकार दिले त्याची आपल्याला अजून नीट माहिती पण नाही आणि त्याचा आपल्याला नीट वापर पण करता येत नाही. कोणी आपल्याला जर विचारलं आरक्षण कोणत्या कलमान्वये भेटतं, तर आपण तिथंच बंद होऊन जातो. म्हणजे आपला अधिकार आपल्या संविधानामध्ये कोणत्या सेक्शननुसार आपल्याला मिळालेत याचा तरी आपण जे सुशिक्षित समाज बांधव आहेत यांनी अभ्यास करणं गरजेचं आहे. संविधानाचं कोणतं कलम आहे जे आपल्याला शिक्षण असेल किंवा नोकऱ्या असेल या ठिकाणी आरक्षणाची तरतूद करत असतं, हे आपल्याला बघितलं पाहिजे. 5वं शेड्यूल जे आहे, फिफ्थ शेड्यूल जे आहे संविधानामध्ये सर्वात मोठी एक तरतूद आहे, 5th आणि 6th शेड्यूल. असं शेड्यूल जे आहे ट्रायबल व्यतिरिक्त अजून कुठल्याही समाजासाठी संविधानामध्ये नाही. तर एवढी मोठी जी तरतूद आहे, एवढं मोठं प्रोटेक्शन आहे, हे का मिळालं आपल्याला याचा आपण विचार करणं गरजेचं आहे. आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन होत नाही तर आपण त्यासाठी काय फोकस केलं पाहिजे ज्याच्यामुळे आपला जो समाज आहे याला टिकवता येईल, वाढवता येईल, पुढे नेता येईल. त्याचबरोबर 5th शेड्यूलच्या इम्प्लिमेंटेशनसाठी पेसा ऍक्ट झाला आहे. त्याचबरोबर पारंपरिक जे शेती जी आहे त्याच्याशी रिलेटेड जो फॉरेस्ट राईट ऍक्ट जो आहे 2006 तो पास झाला. त्याच्यात सुद्धा आता वन दावे कसे करायचे, कोणकोणत्या पद्धतीमध्ये करायचे, फेटाळला गेलं काय, पुरावे काय, कोणत्या समिती, याच्या 2006 पासून 2021 पर्यंत अजून सुद्धा आपल्याला त्याच्यावर लेक्चर घ्यावे लागत आहेत. म्हणजे आपण आज सुद्धा या 96चा कायदा, 50ची 5th शेड्यूल
50ची कॉन्स्टिट्यूशन यांचा आज सुद्धा आपण अभ्यास करत बसलो आहोत. म्हणजे आपलं जे नॉलेज आहे या विषयांवरचं किती कमजोर आहे हे आपण त्याच्यावरनं समजून घ्यायचं. तर जे सुशिक्षित समाज बांधव आहेत त्यांनी आपल्या अधिकारांच्या बाबतीमध्ये आपल्याला अर्ध्या रात्री जरी उठवलं तरी याच्यावर आपण कमांड मिळवणं गरजेचं आहे. आपण ग्रॅज्युएट पर्यंत किंवा त्याच्यापेक्षा जास्त कमी जे काही शिक्षण घेतलंय त्याचा फायदा कमीत कमी आपल्या अधिकारांचं संरक्षण करण्यासाठी सुद्धा तरी करणं गरजेचं आहे. म्हणून आपलं आर्थिक मजबूती जी आहे ती आपल्या अधिकारांचं, आपल्या हित संबंधांचं प्रॉपर संरक्षण झाल्यावरच होईल. आपण इकडं ओढत राहून तिकडं आपला एक एक अधिकार जर कमी होत गेला तर आपण पुढे जाऊ शकणार नाही. त्यानंतर पुढचं आहे जे संविधानातील नीती निर्देशक तत्व आहेत त्याचा आधार घेऊन जे वेगवेगळ्या योजना आहेत, आपल्या ट्रायबल कम्युनिटी आहे त्याची पॉवर्टी असेल किंवा इतर बेनिफिट साठी जे योजना आहेत त्या योजनांचा इम्पॅक्ट आपल्या समाजावर हवा तसा होत नाही. आपल्याला एवढ्या 70 वर्षापासून शिक्षणापासून सगळ्याच योजनांचा जरी आपल्याला लाभ मिळत असला तरी सुद्धा त्या योजना नेमकं कुठं जातात आणि त्याच्यापासून कोणता गाव, कोणता समाज, कुठला घटक पुढे आलेला आहे अजून समजत नाही. म्हणून आपल्याला त्या गोष्टींकडे सुद्धा फोकस केलं पाहिजे. बाकीचे जे समाज आहेत ते फक्त आदिवासींना योजनांचे फुकट खर्डे सर आवाज गेलाय. आवाज नाही येत. आता येतोय का? हो येतोय का आवाज? हो हो ओके. तर मी मोटरसायकल घेतली होती त्यावेळेस त्या माणसाने विचारलं होतं की गुरुजी हा मोटरसायकल बी तुले सरकारने फुकट वाटेल शेका, म्हणजे मला नोकरी फुकट मिळाली असं त्याला वाटलं. त्याचबरोबर मोटरसायकल त्याला माहिती होतं ही मोटरसायकल सरकारने दिली नसेल, पण त्या समाजाची मानसिकता त्याच्यावरनं समजते की आपण ज्यावेळेस कुठेही उभे राहतो, तुम्ही नोकरीमध्ये व्यवसायामध्ये कुठेही उभे राहा, तुम्ही तुमच्या स्किलमध्ये कितीही पुढे असला तरी सुद्धा त्यांना जर माहिती पडलं तुम्ही ट्रायबल आहात तर तुमच्यावरची विश्वासार्हता कमी होऊन जाते. अरे हा तर आदिवासी आहे, याला तर आरक्षण आणि कमी मेरिट मध्ये असताना घेतलेले, मग याच्याकडनं क्वालिटीची काय अपेक्षा करायची. अशा प्रकारचा विचार तो समाज करत असतो, इतर समाज. आणि हा जो त्यांचा विचार आहे याला बदलणं गरजेचं आहे. ते बदलण्यासाठी आपल्याला जो एज्युकेटेड समाज आहे तो ज्या क्षेत्रामध्ये त्या क्षेत्रामध्ये त्याने बेस्ट करून दाखवलं पाहिजे, हेच आपल्यासाठी महत्वाचं आहे. त्यानंतर नेक्स्ट स्लाइड. हे मी वरचं वाचलं, याच्यामध्ये जे आपण बघत आहोत आपली सगळ्यात मोठी जी चूक आहे आतापर्यंतची नोकरीला लागलेले किंवा सुशिक्षित समाज बांधव आहेत त्यांची, की वी पीपल डेव्हलपिंग सिटीज बाय सेटलिंग देअर. हे माझं वैयक्तिक मत आहे बरं का. वी पीपल आर डेव्हलपिंग सिटीज बाय सेटलिंग देअर, डिस्ट्रॉइंग विलेजेस बाय लिव्हिंग फ्रॉम हिअर. आपण सिटीमध्येच डेव्हलप होतोय, आपण जातो, आपण प्लॉट घेतो, घरं घेतो, बंगले घेतो, शॉपिंग करतो, शाळांमध्ये पोरांना ठेवतो. आपलं जेवढ्या आपल्याकडे फायनान्शियल रिसोर्सेस आहेत ते आपण सगळे शहरामध्ये इन्व्हेस्ट करतो आणि त्यांना डेव्हलप करत आहोत. आणि इकडे आपल्या जे गावं आहेत त्यांना आपण डिस्ट्रॉय करतो आहोत. अक्षरशः गेस्ट म्हणून जरी 2 दिवसासाठी गेलो तर गावातल्या कोंबड्या संपून आपण निघून येतो. परंतु आपला जो आपल्याकडे जे इन्कम आहे किंवा आपण जे काही कमवतोय, ज्ञान असेल किंवा पैसा असेल, तो आपल्या गावामध्ये आपण इन्व्हेस्ट करू शकत नाही किंवा आपल्या गावांमध्ये आपण त्याला फोकस ठेवत नाही. म्हणजेच एका अर्थाने आपण संस्कृती असेल, आर्थिक परिस्थिती असेल किंवा पॉलिटिकल पॉवर असेल किंवा अजून ज्या काही गोष्टींमध्ये आज आपण मागे पडत आहोत, कमी पडत आहोत, याच्यासाठी आपला जो सुशिक्षित समाज आहे, नोकरीला असलेला समाज आहे किंवा गाव खेडे सोडून पुढे शहरामध्ये आलेला समाज आहे, हा सगळ्यात कारणीभूत आहे. जर शहरात जर आपल्या माझ्यासारखे तुमच्यासारखे लोक जर शहरात आले नसते तर संस्कृती वाचवण्यासाठी आपल्याला एवढी धडपड करावी लागली नसती, ती ऑटोमॅटिक टिकून राहिली असती. आपल्याला जर शांततेचं, सुखाचं, समाधानाचं, समृद्धीचं जर आयुष्य जगायचं असेल, या इतर ज्या समस्या आहे यांच्यापासून लांब राहून सुखी जर आयुष्य जगायचं असेल तर नोकरी करण्यानंतर तुम्हाला ज्यावेळेस वाटतं की आता सेटल व्हायचं त्यावेळेस आपल्या गावाकडे कसं जाता येईल
हा आपला पहिला प्रायोरिटी असली पाहिजे. आणि आपण नोकरीला असताना सुद्धा गावाकडे आपलं अर्ध लक्ष असणं गरजेचं आहे. आपण गावं सोडतो म्हणून गावं आता आपल्याला सोडता येत आणि ऑटोमॅटिक आपली संस्कृती जी आहे ती आणि इतर सगळ्या गोष्टी ह्या नष्ट होत चाललेल्या आहेत. जराशाच पद्धतीने आपण शहरांमध्ये आलो, आपल्या नजरेसमोर आपल्या मुलांची आपल्याला चिंता आहे की आपला मुलगा पुढे काय करेल. आपली शेती जर संपलेली असेल आणि आपल्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नसेल तर त्यांना नोकऱ्या मिळतील याची गॅरंटी नाही. आज जे गव्हर्नमेंट सर्व्हिस आहेत त्याच्यामध्ये किती पर्सेंट आहेत आपल्या नोकरीला. प्रायव्हेट सेक्टर जे आहेत, जे पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस आहेत किंवा सार्वजनिक उद्योग आहेत ते सुद्धा प्रायव्हेट होत चाललेले आहेत. क्लास 4 क्लास 3च्या नोकऱ्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर भरल्या जात आहेत. आपण 7.5% जरी आपलं आरक्षण असलं तरी ऍक्च्युअल आपल्याला 1% सुद्धा आपल्या एकूण नोकऱ्यांमध्ये आपल्याला 1% सुद्धा पार्टिसिपेशन भेटत नाही. मग आपल्या मुलांना आपण त्या जनरल कॅटेगरी सोबत कॉम्पिटिशन द्यायचा प्रयत्न केला तर तिथे सुद्धा वेगवेगळे कायदे आपल्याला अडथळे देत आहेत. म्हणून आपल्याला आपल्या गावाकडे आपले जे ग्रामीण संस्कृती आहे तिला स्वयंपूर्ण आणि सक्षम समृद्ध करणं जास्त गरजेचं आहे. यासाठी आपल्यालाच इनिशिएटिव्ह घ्यावा लागेल, आपल्यालाच काहीतरी याच्यामध्ये पर्याय काढावा लागेल. हे माझं मत आहे. याच्यामध्ये बरेचसे लोक सहमत असतील, बऱ्याचशा लोकांना त्याच्याबद्दल दुसरा काहीतरी पर्याय असू शकतो. म्हणून याचं जे पुढचं आहे, नाव व्हॉट नेक्स्ट, पुढे काय, एक कम बॅक टू अवर विलेज हे मिशन आपण समोर घेतलं पाहिजे. तुम्ही प्रत्यक्ष जरी खेडेगावामध्ये आले नसाल तरी सुद्धा तुमचे विचार, तुमचे प्रयत्न खेड्यामध्ये येणं आता गरजेचं आहे. एक कदम गाव की ओर. एक मध्य प्रदेशमध्ये आकाश म्हणून संस्था आहे, आदिवासी अधिकारी कर्मचारी संघटन आहे, त्यांचं हे ब्रीद आहे, एक कदम गाव की ओर. म्हणजे आपण शहरांमध्ये भरपूर राहून घेतलं, आता आपण गावाकडे पण लक्ष दिलं पाहिजे. ते गावं दत्तक घेत असतात आणि त्या गावांना ते स्वयंपूर्ण करायचा प्रयत्न करत असतात. म्हणून आपल्याला आपली अर्थव्यवस्था जर पुढे न्यायची असेल, डेव्हलप करायची असेल तर आपल्याला आपलं अर्थव्यवस्थेबद्दलचं नॉलेज आणि आपली फायनान्शियल कंडिशन वाढवणं गरजेचं आहे. आपल्याला मायक्रो फायनान्स सिस्टम जी आहे ती उभी करणं गरजेचं आहे. जे आपल्या समाजाचा माणूस जर बँकेमध्ये गेला तर त्याला लोन लवकर मंजूर होत नाही व्यवसाय वगैरे करण्यासाठी, कारण त्याची विश्वासार्हता जी आहे ती टिकून नाही आहे. का नाही टिकून? त्याची कॉम्पिटन्सी जी आहे, म्हणजे बाकीच्या समाजात क्षमतेवर विश्वास ठेवत नाही की हा खरंच बिझनेस करू शकेल का, याला बिझनेस करायची अक्कल नाही, मग आपण बिझनेस साठी कसं काय लोन द्यायचा. म्हणून आपल्याला काही पर्यायी लोन व्यवस्था करता येईल का आपल्या गावापुरती किंवा आजूबाजूचे जे खेडे आहेत यांच्यासाठी, तो आपल्याला विचार करावा लागेल. कोऑपरेटिव्ह सोसायटी असेल, मायक्रो फायनान्स सोसायटी असेल, अल्प बचत गट असेल किंवा ग्रुप फायनान्सिंग पद्धत असते. जसं आपण बीसी काढत असतो तसं आपल्या गावातील आपण नोकर वर्ग असताना प्रत्येकाने महिन्याला 1000 रुपये गोळा केले आणि गावातल्या एका युवकाला कर्ज दिलं, 1% 2% जरी तुम्ही व्याज लावलं तरी चालतं, कारण तो पैसे कमावणारच आहे. मग त्याने जर तो बिझनेस यशस्वी करून घेतला, भाजीपाल्याचा असेल किंवा रिक्षा चालवण्याचा असेल किंवा अजून काय जो काही, त्याच्याने थोडासा स्कोप मिळेल तिथं. म्हणजे गावातली अर्थव्यवस्था गावातच टिकून राहण्यासाठी एखादा बिझनेस जर आपण त्याला करू दिला तर ऑटोमॅटिक तो सक्सेस झाला की त्याच्याकडनं आलेला पैसा परत आपण पुढे टाकू शकतो. अशा पद्धतीने आपल्याला आपल्या लेवलला फायनान्स जे आहे ते देणं गरजेचं आहे. नॉलेज म्हणजेच आपल्या गावांमध्ये आपल्या जे युवक युवती आहेत त्यांचं पोटेन्शियल बघून त्यांना काहीतरी प्रशिक्षण किंवा कुठंतरी फील्ड व्हिजिट करून त्यांना एखादं काम जे आहे ते सुरू करण्याची त्यांना एक प्रोत्साहन त्यांना देणं गरजेचं आहे. जसं की आपल्या गावामध्ये आपण बरेचसे युवक बघतो, त्यांना आपण जर ड्रायव्हिंग लायसन्स काढून दिलं, ड्रायव्हिंगचा कोर्स लावून दिला, ते ड्रायव्हर बनले तर ऑटोमॅटिक ते 2 पैसे कमवायला लागतील. किंवा अजून भरपूर असे स्किल डेव्हलपमेंटचे प्रोग्राम असतात, त्याच्यामध्ये आपण पाठवणं गरजेचं आहे. गव्हर्नमेंटच्या भरपूर स्कीम मध्ये पण वेगवेगळ्या स्किल डेव्हलपमेंट करत असतो, ते होऊ शकतं. दुसरं, जे सुशिक्षित समाज आहे, नोकर वर्ग आहे, त्यांनी लँड होल्डर जे आहेत आपले शेती करणार आहेत यांच्यासोबत पार्टनरशिप करणं गरजेचं आहे. तुम्ही पैसा इन्व्हेस्ट करा, त्यांना भांडवल द्या आणि व्यवसाय शेती करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करा. ज्यावेळेस ते व्यवस्थित सक्षम होऊन जातील तुम्हाला तुमचा पैसा परत भेटेल. त्याचबरोबर ते सुद्धा व्यावसायिक शेती करायला लागतील. पाण्याची उपलब्धता नसेल तर तिथे इरिगेशनची व्यवस्था करण्यासाठी मदत करा. इतर काही नगदी पिकं घेण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करा. त्यासाठी वेगवेगळं जे नॉलेज आहे, आज प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षेत्राचं नॉलेज उपलब्ध आहे, ते द्यायचा प्रयत्न करा. आणि
आपण जर त्यांच्यासोबत पार्टनरशिप केली, आपला सुद्धा पैसा वाढेल आणि त्या लँड होल्डर सुद्धा पुढे अजून जास्त विकसित शेती करू शकतील. त्यानंतर नवीन उद्योग जे आहेत त्यांचं प्रशिक्षण सुरू करा. मी आधीच सांगितलं, गावामध्ये गाव पातळीवर किंवा 4-5 गावांमध्ये जाऊन आपण एक पीपीटी टाईप बनवलं किंवा अजून काही वेगळ्या पद्धतीने तुम्ही ज्या व्यवसायामध्ये यशस्वी आहात किंवा एखादा यशस्वी जो व्यावसायिक असेल, उद्योजक असेल, त्याचं प्रेझेंटेशन करायला लावायचं आणि त्याच्याकडनं जास्तीत जास्त मार्गदर्शन विद्यार्थ्यांना किंवा युवकांना भेटून ते स्वतः सुद्धा उद्योगांमध्ये कसे सक्सेस होतील ते बघता येईल. आणि आपल्याकडे जे फॉरेस्ट प्रोडक्ट आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला जास्त काय मेहनत करायची गरज नसते, त्याचं मार्केटिंग कसं करता येईल त्यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्याची डिमांड कुठे आहे, मागणी कुठे आहे ते बघायचे आणि त्या मागणी ज्याच्याकडे असते फायनल प्रोडक्ट बनवणाऱ्याकडे, त्याला आपण आपले प्रोडक्ट कसे त्याच्यापर्यंत पोहोचतील यासाठी प्रयत्न करणे सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. त्यानंतर सेल्फ हेल्प ग्रुप आहेत, म्हणजे बचत गट जे आहेत ते एकमेकांना मदत करतील आणि त्यांचा पैसा जो आहे तो बचत होईल आणि व्यवसायांमध्ये गुंतवला जाईल. म्हणून बचत गटांची निर्मिती जी आहे ती सुद्धा होणं गरजेचं आहे. महिला जे आहेत, महिला त्याचबरोबर मुली असतात, त्यांना सुद्धा यासाठी प्रोत्साहित करून छोटे मोठे व्यवसाय जे आहेत ते करू दिलं पाहिजे. आपण मागे त्यांना शेळ्या मेंढ्या वगैरे भेटतात ते पाहिलं, परंतु शासनाकडनं येणाऱ्या ज्या योजना असतात त्या योजनांमध्ये काय चुकतं आणि काय बरोबर असतं ते माहिती नाही. एका गावाच्या 10 बचत गटांना शेळ्या मंजूर होत असतात, त्या शेळ्या फक्त बचत गटातली माणसं बदलली जातात आणि फोटो काढून ती मंजुरी कंप्लीट होऊन जात असते. जो योजनेचा जो प्राधिकारी असतो किंवा मॉनिटर करणारा जो मॅनेजर असतो गव्हर्नमेंटचा पदाधिकारी, तो सुद्धा ते फोटो फक्त माणसं बदलून देतो आणि फोटो काढून देऊन टाकतो. आपल्याला अशा योजना जर आपल्या राबवल्या जातील आपले सेल्फ हेल्प ग्रुप चालणार नाही. यासाठी आपल्याला इनिशिएटिव्ह घेऊन वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या लोकांना जे आहे प्रोत्साहित करणं गरजेचं आहे. त्यानंतर बचत करण्याचं धोरण जे आहे ते टिकवणं गरजेचं आहे. आपण बऱ्याच ठिकाणी शहरांमध्ये प्रत्येक घरामध्ये प्रत्येक दुकानावर पैसे घ्यायला येणारा मुलगा बघत असतो. तसं आपल्या गावामध्ये जर एखादं मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूट, कोऑपरेटिव्ह सोसायटी जर सुरू केली तर ऑटोमॅटिक त्यांना बचतीचं धोरण तयार होईल आणि जो कोऑपरेटिव्ह सोसायटी तयार करणारा जो समाज बांधव असेल त्याच्यामध्ये सुद्धा निस्वार्थ भावना पाहिजे आणि कोऑपरेटिव्हचीच भावना पाहिजे. समाज हित हेच जर त्याचे धोरण असेल तरच ती कोऑपरेटिव्ह सोसायटी चालेल आणि त्याचं इनिशियल भांडवल जे आहे ते त्याला द्यावं लागेल. गावामध्ये काही टक्के त्याला कर्ज वाटून ती विश्वासार्हता टिकवावी लागेल. त्यावेळेस लोक तुमच्याकडे पैसे सेव्हिंगला देतील. पहिल्या दिवशी जर तुम्ही सेव्हिंग साठी त्याला महिन्याला 100 रुपये द्या सांगितलं तर कोणी येणार नाही. आणि त्यांना गुंतवणूक शिकवणं गरजेचं आहे. समाज बांधवांना 2 पैसे येतात तर ते आपण कुठे टाकले पाहिजेत ते आपल्याला शिकवणं गरजेचं आहे. आपण आपल्या समाजामध्ये शेतीमध्ये ज्यावेळेस उत्पन्न येतं त्यावेळेस आपली खरेदी वाढून जात असते आणि फटदिशी पैसा संपून जातो. पावसाळा आला की आपण लगेच शोधत फिरतो मग की आपल्याला बियाणे घ्यायचे, फर्टिलायझर घ्यायचे, मजुरी द्यायची, यासाठी परत आपण व्याजाने कर्ज काढायला लागतो. ज्यावेळेस पैसे येतात त्यावेळेस सोनाराकडे जायचं आणि अंगभर दागिने बनवून घेतो आपण. पण ते दागिने जे आहेत ते पावसाळ्यामध्ये परत आपण विकायला जात असतो. त्यावेळेस त्याची किंमत कमी झालेली असते. ज्यावेळेस आपला शेतकरी दागिने विकायला जातो किंवा घाण ठेवायला जातो तो व्याजाने देतो. त्याचबरोबर तोच पैसा जो आहे, दागिने जे आहेत ते आपण मोड भाव वगैरे काय जे आहे डाग वगैरे काढून अजून त्याची किंमत कमी होऊन जाते. ते आपली इन्व्हेस्टमेंट जी ती निगेटिव्ह आहे हे आपल्या समाज बांधवांना सांगणं गरजेचं आहे. बँका आहेत किंवा इतर ज्या फिक्स डिपॉझिट टाईप असतं किंवा यासारख्या ज्या गोष्टी आहेत जे विश्वासार्हता टिकवून ठेवतील अशा प्रकारची सेव्हिंग त्यांना समजावणं गरजेचं आहे. इन्व्हेस्टमेंट सुद्धा तशीच समजावणं गरजेचं आहे. आणि आपलं जे आहे कुठलाही व्यवसाय करताना किंवा कुठलंही सामान खरेदी करताना, विक्री करताना फर्स्ट प्रायोरिटी टू माय कम्युनिटी हे स्लोगन आपण वापरलं पाहिजे. आज देशामध्ये जैन समाज असेल, सिंधी समाज असेल, मारवाडी समाज असेल, बोहरा समाज असेल, मुस्लिम समाज असेल, या समाजाकडे लँड नाही आहे, जमीन नाही या समाजाकडे. परंतु या समाजाचे व्यवसाय का सक्सेस राहतात? कारण हे कम्युनिटीला फोकस करत असतात. यांचा फर्स्ट प्रायोरिटी असते आपला समाज कसं पुढे होईल. जे बोहरा समाज आहे किंवा जैन समाज आहेत हे आपल्या समाजाचे जे कमकुवत घटक असतात फायनान्शियल, त्यांना समाजाकडनं फायनान्स करून त्यांना वर्क केलं जातं आणि ते कष्ट करून ते पुढे येत असतात. त्यांचं व्यवसायाचं ज्ञान असतं.
किती उच्च शिक्षण घेतलं तरी आपल्या व्यवसायामध्ये ते लक्ष देत असतात. म्हणून आपल्या ट्रायबल कम्युनिटीने आपल्या गावामध्ये एक बिगर आदिवासी समाजाचं जर किराणा दुकान आलं तर बाकीचे किराणा दुकान आहेत ना ते बंद पडून जातात. हा आपल्या समाजामधला सगळ्यात मोठा अवगुण आहे की आपण आपल्या जातीच्या माणसाकडनं सामान खरेदी करायला आपल्याला कमीपणा वाटतो आणि इतर समाजाचा माणूस आपल्याला कोपऱ्यामध्ये उभं करून ठेवेल, 2 मिनिटापेक्षा 10 मिनिटं वेळ लावेल, 2 शिव्या हसडेल, आपल्या जातीवरून काहीतरी बोलून मजाक करेल तर सुद्धा आपण खाली मान घालतो आणि त्याच्याकडेच जात असतो. का? कारण आपल्याला प्राऊड फील होतं का आपण उच्च जातीय माणसाकडे आपण काहीतरी खरेदी केलं. तुम्ही एखाद्या कापड दुकानदाराकडे जातो तो तुम्हाला आपल्या भाषेत बोलून दाखवतो, ये ये बस 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 काय चाललंय, गोड बोलून घेतो आणि त्याला मनमानी भाव लावून देतो. तर सुद्धा आपण अरे आपल्याशी चांगलं बोलला म्हणून लगेच आपण त्याचे परमनंट कस्टमर होऊन जातो. बाजूला आपल्या समाजाचा जो दुकानदार आहे तो क्वालिटी माल जरी ठेवत असला तरी त्याच्याकडे आपण लक्ष देत नाही. म्हणून आपल्या कम्युनिटीने ही फर्स्ट प्रायोरिटी टू माय कम्युनिटी हे स्लोगन ठेवलं पाहिजे. आपल्या शेत परिसरामध्ये जे आपल्या समाजाचे वेगवेगळे व्यवसाय आहेत त्यांची माहिती गोळा केली पाहिजे आणि ती शेअर केली पाहिजे. तुम्हाला जर घराचे पत्रे पाहिजे असतील तर आपल्या समाजाचं असं दुकान आहे, सिमेंट विटा लागत असतील तर हे दुकान आहे, किराणासाठी हे दुकान आहे, मेडिकल साठी हे डॉक्टर हे आहेत, ऍडव्होकेट हे आहेत. अशा प्रकारे प्रत्येकाला आपल्या समाजाच्या लोकांची माहिती असली पाहिजे, त्यांच्याकडे गेलं पाहिजे. त्या माणसाने सुद्धा इतर माणसाच्या पेक्षा जास्त क्वालिटी ऑफ प्रोडक्ट आणि क्वालिटी ऑफ सर्व्हिस दिली पाहिजे. नाहीतर नुसतं आपल्या जातीचा माणूस आहे म्हणून तो आपली फायनान्शियल कंडिशन जी आहे ट्रायबल कम्युनिटीमध्ये आपला पैसा फिरावा म्हणून जाईल आणि त्याच्याकडे क्वालिटी नसेल ते पण नाही चालणार. म्हणून जो व्यवसाय देणारा आहे, सेवा देणारा आहे, गुड्स देणारा आहे त्या समाज बांधवाने सुद्धा माफक दरामध्ये आणि सामाजिक जाणीव ठेवून आपल्या समाजाला क्वालिटी प्रोडक्ट, क्वालिटी सर्व्हिस देणं पण गरजेचं आहे. म्हणजेच आपल्याला जोपर्यंत आपण सामाजिक बांधिलकी व्यवसायामध्ये आणत नाही तोपर्यंत आपला समाज जो आहे ते आपली अर्थव्यवस्था जी ती स्ट्रॉंग होणार नाही. एक रुर्बन मिशन सुरू झालं होतं, तुम्हाला माहिती असेल, जे डॉक्टर APJ अब्दुल कलाम होते त्यांच्या काळामध्ये याची घोषणा केली होती. म्हणून आपल्या त्या घोषणेचीच आपण पुनरावृत्ती करून आपल्या समाजातले जे त्या गावामध्ये जे एम्प्लॉईज आहेत त्या गावातले त्यांनी रुर्बन मिशन वापरणं गरजेचं आहे. म्हणजेच आपल्या गावाचा ज्या गरजा आहेत व्यावसायिक गरजा त्या पूर्ण करण्यासाठी बाहेरची कोणकोणत्या व्यवसायाची माणसं येतात, भाजीपालावाला कुठला येत असतो ते बघायचं. आपल्या गावातले माणसं गाडीचा पंक्चर काढायला कोणाकडे जातात त्याची माहिती घ्यायची. किराणा माल, पापड असेल, तेल असेल, मिरची असेल हे बाहेरून कोणीतरी ठेकेदार द्यायला येतो गावात का ते बघायचं. आणि त्या ठिकाणी अल्टरनेटिव्ह आपल्याच गावातला किंवा आपल्या समाजाचा माणूस कसा उभा करता येईल, म्हणजेच ती जी इकॉनॉमी आहे आपल्या गावातली आपल्या गावातच कशी टिकेल ह्यासाठी गावाचा सर्वे करून गावातली अर्थव्यवस्था जी आहे ती सक्षम कशी करता येईल. व्यावसायिक म्हणजे खरेदीदार पण आपला पाहिजे आणि विक्री करणारा पण आपला पाहिजे, हे आपण प्रयत्न केले पाहिजेत. आपण रॉ मटेरियल आपण विकत असतो, शेतीचा जो प्रायमरी प्रोडक्ट असतो ते आपण विकत असतो. त्याच्या जागेवर आपल्याला फूड प्रोसेसिंग करून जसं मिरची पिकवली त्यापेक्षा मिरचीचं खांडण आणून ती चटणी बनवून त्याचं पॅकेटिंग करून कसं विकता येईल. त्यानंतर तुरी आपण अख्ख्या तुरी विकल्या तर फोडून सोलून डाळ बनवून तेल लावून तेल पाणी करून डाळ कशी विकता येईल. अशा प्रकारे आपण जर प्रयत्न केले की फूड प्रोसेसिंग करून आपल्या वस्तूची व्हॅल्यू वाढवायचा प्रयत्न करायचा, हे जर आपण प्रयत्न केले तर नक्कीच याचा आदर्श घेऊन आपल्या गावामध्ये जे प्रायमरी प्रोडक्ट आहे त्याला सेकंडरी पण स्टेज येईल आणि आपण ऑटोमॅटिक त्याच्यासाठी ट्रान्सपोर्टेशनची सोय करणार किंवा अशा पद्धतीने रॉ मटेरियल आपल्याकडे आहे त्याला फायनल प्रोडक्ट बनवून मार्केटमध्ये आपण डाळ विकतो किंवा आपण तांदूळ विकत असतो तो भाव आणि आपण भात विकत घ्यायला जातो तो भाव, याच्या मधला फरक समजून घ्या. आपणच कमवणार शेतामधनं माल उत्पन्न करणारे आहोत आणि आपणच विकत घ्यायला जातो त्यावेळेस आपण त्याच्यापेक्षा 5 पटीने जास्त महाग माल विकत घेत असतो. तर एक आपल्याकडचे जे गुड्स आहेत त्यांना आपण डायरेक्ट कंझ्युमर पर्यंत कसं पोहोचवता येईल यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. मध्यस्थ जे आहेत व्यापारी बनिया यांना बाजूला करून शेती उत्पन्न डायरेक्ट प्रोसेसिंग करून जे गरजू आहेत त्यांच्यापर्यंत कसं पोहोचता येईल, कंझ्युमर पर्यंत कसं पोहोचवता येईल यासाठी आपल्यासारखं सुशिक्षित बांधवांनी एक विचार करून प्रयत्न करणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्याकडचे जे गुड्स आहेत त्याची प्रोडक्टिव्हिटी तर राहीलच पण त्याची फायनल प्रोडक्ट मध्ये चेंज होऊन जाईल आणि डायरेक्ट आपण
आवाज गेला का खडे साहेब? आहे. हो, आवाज गेलाय. एक मिनिट. हा, नेटवर्क प्रॉब्लेम दिसतोय. हा बहुतेक. सर तुमचा आवाज येत नाहीये. हो, आवाज येत नाही. खडे सरांना फोन करून सांगतो 2 मिनिटं. खडे सर, आवाज येतोय का आमचा? त्यांचा प्रॉब्लेम झालाय. देवांचाच आवाज येत नाही. हो, आवाज येत नाही त्यांचा. लावतो त्यांना फोन. माझा आवाज येतोय? एक्झिट झालं होतं. येतोय, आता येतोय. ओके ओके. तर हे माझं सबमिशन होतं. आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये आदिवासींचं स्थान आणि आपण काय केलं पाहिजे याच्या थोडक्यात मांडलं होतं. याच्यावर प्रॅक्टिकली आपल्याला काम सुरू करणं गरजेचं आहे. प्रत्येकाने वैयक्तिक पातळीवर जरी सुरू केलं तरी चालतं. आम्ही आमच्या भागामध्ये जे पोटेन्शियल आहे त्याचे शोध घेऊन आम्ही वेगवेगळे बिझनेस जे आहेत ते कसे रन करता येतील यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तर बाकीच्यांचे हे अनुभव शेअर होतील. तर आता पुढे डिस्कशन सुरू करू शकतो आपण. हो, नक्की. ओके. सरांनी खूप महत्वाची स्टॅटिस्टिक्स शेअर केली होती मगाशी. खूप महत्वाचे आहेत की आपल्याला माहिती पाहिजे आपली पोझिशन काय आहे, आपण कुठल्या पोझिशनवर आहोत. मला वाटतं त्यासाठी ते समजून घेण्यासाठी ते स्टॅटिस्टिक खूप महत्वाचे आहे. आणि ते फक्त स्टॅटिस्टिक पुरतं न राहता त्यांनी डिटेल ऍक्शन प्लॅन पण सांगितलंय, डिटेल डायरेक्शन पण. ते खूप महत्वाचं आहे की कोणत्या दिशेने आपण काय काय करू शकतो, सोल्युशन पण. तर सरांच्या आजच्या मार्गदर्शनासाठी कुणाचे काही प्रश्न असतील किंवा काही पॉइंट्स असतील मेन्शन करायचे तर सांगू शकता. हँड रेज करून सांगू शकता किंवा माईक अनम्यूट करून डायरेक्ट बोलू शकता. हॅलो. हा सर. हॅलो, येतो आवाज? हा सर. हा सर, हा येतोय. तर अकोले तालुक्यामध्ये डॉक्टर पिचड मी बोलतोय. तर तुमचं सेशन चांगलं होतं, ऐकलं आम्ही सेशन. येस सर, आदिवासी थँक्यू सर, थँक्यू. तर आपण सांगितल्याप्रमाणे बऱ्यापैकी जे आहे अकोले तालुक्यामध्ये आमची 6 लोकांची टीम आहे. बरे आपले ट्रायबलचेच आमचे 2007च्या बॅचचे एमपीएससीचे सगळे मेंबर आहेत. आपण सांगितल्याप्रमाणे आजच्या सेशनचं जे आहे खूप चांगलं विजन मिळालं आम्हाला. आणि आपण सांगितल्याप्रमाणे आपलं ज्ञान जे आहे तर ते ग्रामीण भागापर्यंत कसं पोचवायचं. आणि त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा आजचा मुद्दा जो आम्हाला आवडला की छोटी कॉपरेटिव्ह सोसायटी वगैरे जे आहे ती रजिस्टर करून आपण त्यांना इकॉनॉमिक फायनान्स जे आहे ते स्मॉल हेल्प ग्रुपला करू शकतो. आणि त्या लेवलला जे आहे आम्ही मेन फोकस जे केलेले आहे ते ॲग्रिकल्चर आणि ॲनिमल हजबंड्री डिपार्टमेंटला केलेलं आहे. ॲग्रिकल्चर आणि ॲनिमल हजबंड्री डिपार्टमेंटच्या ज्या मोजक्या 10 ते 12 योजना आहेत ते त्यामध्ये जे आहे कुक्कुटपालन करणं, शेळीपालन, गायपालन हा थोडा खर्चिक विषय आहे, पण त्या कुक्कुटपालन आणि शेळीपालनावर आम्ही कॉन्सन्ट्रेट करतोय. तर आमचे मित्र जे आहेत डॉक्टर अशोक धिंदळे म्हणून, तर त्यांनी जे आहे आदिवासी भागामध्ये फक्त 1000 रुपयाचे जे आहे ते पोल्ट्रीचे युनिट आम्ही जवळजवळ 130 ते 140 महिला बचत गटांना दिले होते.
तर एकदम अनएक्सपेक्टेड रिझल्ट त्यांचे, म्हणजे 4 ते 5 महिन्यापूर्वी जे पोल्ट्रीचे युनिट दिले होते 1000 रुपये खर्च करून पंचायत समितीच्या मार्फत, तर ते अक्षरशः जे आहे 45,000 रुपये त्यांना आफ्टर 4 मंथ ह्या लोकांना अर्निंग झालेलं आहे. ती खूप छोटी गोष्ट वाटते, पण खूप चांगली अचिव्हमेंट आपल्याला त्या युनिटमधनं दिसली. त्याचं आम्ही पूर्ण PIP तयार करून त्याचं इम्प्लिमेंटेशन केलं होतं. तर एका बर्ड्स पाठीमागं एका महिलेला म्हणजे 45 रुपये त्यांचं अर्निंग झालेलं आहे. तर आजच्या याच्यातनं एक असं आम्ही जे आहे ते म्हणजे महिलांसाठी एक जे आहे छोटीशी पतसंस्था वगैरे रजिस्टर करून ती इकॉनॉमी सेव्हिंग करून आपल्याला खूप चांगलं डेव्हलपमेंट करता येईल, असं एक आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन मिळालं सर. तर यामध्ये जर काही टेक्निकली अडचण आलं तर आपलं सदैव मार्गदर्शन आम्ही घेऊ. बिलकुल बिलकुल. येस सर, येस सर. म्हणजे लोकांना आपण लोकांचा पैसा आपल्याकडे सुरक्षित आहे हे जर त्यांना कळालं तर बचत होईल. आणि आपल्या जे मायक्रो फायनान्स करताना त्याला प्रशिक्षण पण देणं गरजेचं आहे, ज्याला आपण फायनान्स करणार आहोत, आणि त्याच्यावर मॉनिटरिंग पण ठेवायचं सुरुवातीला. कारण आपला फायनान्स जर बुडाला तर आपली जी पतपिढी आहे सुरुवातीला अशा स्ट्रॉंग बिझनेस एंटरप्रेनर शोधायचे की जे सक्सेस करून दाखवतील. डेडिकेटेड लोकांना समोर करायचं, जे एक्झाम्पल आहे आपलं 100% सक्सेस राहिलं पाहिजे. आणि दुसरं की आपली जी इकॉनॉमी आहे याच्यामध्ये आपण जो पैसा कमवतो तो पैसा बनवण्यासाठी इन्व्हेस्ट करायची सवय लावली पाहिजे. आपण पैसा जो आहे तो असं आयडल ठिकाणी गुंतवून देत असतो. घर बांधणं किंवा जे आपल्या लाईफस्टाईल चेंज करण्यासाठी, तर तो पैसा आपण त्याच्यासाठी थोडं थांबवून म्हणजे पैशापासून पैसा ऑटोमॅटिक बनला पाहिजे, ही कन्सेप्ट आपल्या लोकांनी शिकणं गरजेचं आहे. येस सर, येस सर, येस सर. अशा पद्धतीने प्रयत्न चालू आहे सर. खूप चांगल्या आयडियाज आज आपल्याकडनं मिळाल्या, त्याबद्दल धन्यवाद सर. थँक्यू. थँक्यू. हॅलो. हा कडे साहेब आवाज येतो? हा डॉक्टर साहेब येतोय आवाज. हा बरं, मला असं विचारायचं की लेक्चर तर इट वॉज व्हेरी फंटास्टिक अँड वंडरफुल, आणि त्याला आउटकम बेस म्हणू शकतो ते होतं. हा सर. आणि आपल्या ट्रायबल मध्ये पण ही पद्धत सुरू झाली देवाणघेवाणाची. बार्टर सिस्टीमच्या व्यतिरिक्त झूम मध्ये पण आपण देवाणघेवाण करू शकतो. ऑल ट्रायबल सिकिम पोस्ट करोना वर्ल्ड ज्याला म्हणतो आपण. हो हो. हा आवाज हा पोस्ट करोना वर्ल्ड मध्ये आता आपण जगणार आहोत. हो. आणि त्याच्यामध्ये बरेचसे जे आपले यंगस्टर आहेत ते पूर्ण बाहेर काम करत होते इतर राज्यांमध्ये, सर्व आता आपल्या गावी येऊन गेलेले आहेत. तर आता जो विषय निघाला की डॉक्टर साहेबांनी सांगितलं तसं लघु उद्योग जे आहे किंवा स्मॉल स्केल फार्मिंग याच्यामधले बिझनेस, आणि हे जे आहे ते आपण जे काही लोक आहेत किंवा मग आपले जे सुशिक्षित आणि समजदार पॉलिटिशियन आहेत, लोकल पॉलिटिकल लीडर, यांच्या मदतीने त्यांना तिथल्या तिथं कसं आपलं इकॉनॉमी वाढवता येईल, आपले कामं कशी आपल्या लोकांना देऊन आपल्याकडनं रोजगार कसा वाढवता येईल महाराष्ट्रामध्ये, तर त्या आपल्या आपल्या जिल्ह्यांमध्ये, ट्रायबल जिल्ह्यांमध्ये याच्याबद्दलचा आपण थोडस याच्यावर फोकस करायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये सर्व जे होतकरू लोक आहेत, एज्युकेटेड लोक आणि नॉन एज्युकेटेड सुद्धा पण होतकरू आहेत, अशा लोकांनी सुद्धा पार्टिसिपेट करून, कारण आता मला नाही वाटत की 1-2 वर्ष हे लोक बाहेर जातील आणि तिकडे काम धंदे करतील, असं काही सिच्युएशन राहिलेली नाही. त्याच्यामुळे आपले जेवढे काही स्किलफुल लोक आहेत त्यांना आपण आपल्या एरियामध्येच कामं कशी केली जातील किंवा घडतील याच्याबद्दल डिस्कस केलं पाहिजे. बिलकुल बिलकुल, चांगला सल्ला आहे. जे बाहेरून आले त्यांच्याकडे स्किल पण आहे. जे शहरांमध्ये काम करायला गेले होते ते काहीतरी शिकून आले, त्यांचे जी स्किल आहे त्या स्किलला आपल्याकडे लोकल गरजानुसार कसं उपलब्ध आपल्याला फायदा करून घेता येईल ते बघावं लागेल. आणि जे सक्सेसफुल युथ आहेत एंटरप्रिनर मध्ये असेल किंवा इतर कुठल्या याच्यामध्ये, त्यांचं मार्गदर्शन किंवा त्यांचं उदाहरण समोर ठेवणं गरजेचं आहे त्या युवकांच्या, की हा कसा यशस्वी झाला झिरो याच्यामध्ये. कोणी मग तो चायनीज बनवणारा असेल तरी चालेल, कोणी अजून एखादं वेगवेगळ्या प्रकारचं जे उपक्रम घेतला व्यवसायामध्ये पारंगत झाला असेल तो सुद्धा चालेल. अजून कोणाला काय आपला इनपुट शेअर करायचं असेल तर. तुषारदानी हँड रेज केलाय. तुषारदा, तुषार,
हॅलो तुषारदा आवाज येतोय? हा किरणदा बोला तुम्ही. हा, माझे असे 2 प्रश्न होते. पहिला तर आपला आदिवासी श्रीमंत आहे, पण तो स्पेसिफिक 1% आहे. आता जसे आमदार खासदार लोक आहेत ते खूप श्रीमंत आहेत, ते आपला समाज पुढे घेऊन नाही जात. आणि दुसरी गोष्ट, आमच्याकडे सावकारी पद्धती असेल जुन्या पद्धतीने, तर आता समृद्धीचा हायवे गेला तर पूर्ण जमीन आम्ही 20-25 वर्ष कसत होतो, पण आता ते दुसऱ्यांच्या नावावर निघाले. त्याच्यावर काय सोल्युशन असेल का? ते प्रश्न कसेल कळला का त्याची सर? जमीन म्हणून आहे ना कुळ कायदा. पण ते 7/12 नाव वेगळ्यांचं येतं ना सर. पीक पेऱ्यावर तुमचं नाव असेल ना. काय माहिती नाही, कारण आपण वडिलांच्या वेळेस 5-10 नाही रुपयासाठी नाही ते ठेवून द्यायचं ना बघा, का. कुळ कायद्यानुसार कसेल त्याची जमीन असं जे आपण म्हणतो त्याच्यामध्ये 7/12 कोणाच्याही नावाने असला तरी सुद्धा पारंपरिक दृष्ट्या रित्या जर तुम्ही ते शेती करत असाल तर त्याचा जो पीक पेराची नोंद आहे ती तुमच्या नावाने असणं गरजेचं आहे. दुसरा मुद्दा, त्याचा जो जमा पावती असते, आपण वर्षाला पीक पेराची जी जमा पावती देत असतो ती जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला न्यायालयीन लढा घेऊन ते तुम्हाला तुमच्या नावावर करता येऊ शकते. आणि दुसऱ्याच्या नावावर कशी काय निघाली ती जमीन, तुम्ही अनेक वर्षापासून करत आहात, तर त्याच्या ज्या नोंदी आहेत, फेरफार नोंदी आहेत, त्या तुम्ही मागणं गरजेचं आहे तहसील ऑफिस मधनं. आणि फेरफार नोंदींमध्ये तुमच्या कुठेतरी मागे तुम्ही 50च्या आसपास जर कुठे गेलात, जे आपले भूमिहीन सुधारणा जे कायदे झाले त्याच्या आसपास जर गेले तर कुठेतरी तुमच्या वंशाचे कोणाचं तरी नाव तिथं सापडू शकतं. ओके ओके सर, तर धन्यवाद. तुम्ही पहिले फेरफार नोंदी काढा, पीक पेऱ्याच्या नोंदी काढा आणि जमा पावत्या तुम्ही गोळा करा. हे बरं 3 बरं. पुराव्यांमध्ये तुमच्या फेवर मध्ये जो पुरावा असेल त्याचा आधार घेऊन तुम्ही त्या जमिनी तुमच्या नावावर परत मागू शकतात. 7/12 नाव झालं, पण त्याच्यापेक्षा ह्या बाकीच्या गोष्टी पण आहेत ना असं. ओके. करडे सर आवाज येतोय? करडे सर एक. हा आवाज येतोय सर. हा हा, अतिशय चांगले मुद्दे मांडले सर. तुमचे जे हा सर. मुद्दे आहेत ते प्रत्येकाला लागू आहेत. आपण जे नोकरी करतोय, गावाकडून शहरात येतो, नोकरी लागते, पैसे मिळतात आणि मग आपण घरं गाड्या बाकीच्या इतर गोष्टीवरच खर्च करतो. ऍक्च्युली ही सगळी डेड इन्व्हेस्टमेंट आहे. तर Dead ऍक्च्युअल investment. इन्व्हेस्टमेंट करताना किंवा जे आपण जे मुद्दे हे केले की आपण समजा एखादा गावाकडचा माणूस आहे, त्याच्याकडे पैसे नाहीयेत, भांडवल नाहीये, तर त्याला भांडवल देऊन आपण त्याला बटायना जे म्हणतो, गावाकडचा शब्द आहे तो बटायना, तसं करू शकतो आपण. त्या दृष्टिकोनातून दोघांनाही फायदा होईल. दुसरा सर एक मला प्रश्न विचारायचा आहे की आदिवासी समाजासाठी वेगवेगळ्या स्वरूपात लोन्स दिले जातात. उदाहरण शबरी विकास आहे, तसे अजून आपल्याला कुठून कर्ज किंवा लोन मिळू शकतं उद्योगधंदा उभारण्यासाठी? प्रत्येक बँक जी आहे, बँक ही लोन या कन्सेप्ट वरच चालत असते, बरोबर आहे. हो शबरी असेल, हा म्हणजे हे इंटरप्रिनर म्हणून जे आहे, आपण नवीन जी योजना आहे तिचं काय नाव आहे, मोदीने सुरू केलेली टाटा पेंशन, हे फायनान्स वरच त्याचं नाव आहे ना काहीतरी, इंडिया म्हणून आहे सर. हा हा हा, मुद्रा लोन. मुद्रा लोन. पण मुद्रा लोनचा जो व्याजदर आहे तो नॉर्मल व्याजदरापेक्षा जास्त आहे, बरोबर आहे. म्हणजे आपण बँकांमध्ये जरी आपलं जे आपण त्यात गहाण म्हणून ज्या गोष्टी ठेवणार आहोत, शेतीचा 7/12 असेल किंवा इतर असेल, ते जर आपण त्यांना प्रॉपर दिलं तर बँका हा तुमच्या घरी येऊन लोन देतील. त्यामुळं सर्वात बेस्ट आहे तुमची जी नॅशनलाइज बँक आहे, तुमची ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही आहात त्या बँकेकडनं सुद्धा तुम्हाला लोन मिळू शकतो. तुम्ही कुठल्याही बिझनेसचा प्रोजेक्ट तयार करून घेऊन गेलात, त्या प्रोजेक्टवर आधारित ते तुम्हाला लोन आरामाने देऊ शकतात. त्यांना फक्त त्याच्या बदल्यामध्ये जे ठेवण आपण काय म्हणतो, गहाण म्हणून जे काही द्यायचं असतं ते प्रॉपर देणं गरजेचं आहे. आणि बाकीच्या गव्हर्नमेंटच्या ज्या लोनच्या योजना आहेत, जे मला जास्त माहिती नाही, पण जिल्हा उद्योग केंद्र जे आहेत, जिल्हा उद्योग केंद्राकडे जवळपास सगळ्याच उद्योगांसाठी 1 लाखापासून तर 20-25 लाखापर्यंत योजना आहेत. मागे त्याचं व्हॉट्सअपवर त्याची पूर्ण लिस्ट चालू होती. ती लिस्ट वाटल्यास मी सचिन सातवी सरांना फॉरवर्ड करून शेअर करतो. मी जिल्हा उद्योग केंद्र अधिकाऱ्यांना विचारलं होतं
की व्हॉट्सअपवर जे वेगवेगळे उद्योग आहेत या उद्योगांसाठी आपण फायनान्स करण्यासाठी जे सांगतायत हे खरं आहे का? ते म्हणे हे 100% खरं आहे. महत्वाचे डॉक्युमेंट दिले तर जिल्हा उद्योग केंद्र याच्याकडनं जवळपास 50च्या आसपास योजना ज्या आहेत त्या योजनांचं तुम्हाला कर्ज मिळू शकतं. मी थोडक्यामध्ये ती यादी जी आहे ती तुम्हाला वाचून दाखवतो. आम्ही डॉक्टर राजेश वळीं सोबत नेहमीच या व्यवसायांच्या उपलब्धतेसाठी आपण काय करू शकतो याच्यावर नेहमी आम्ही डिस्कस करत असतो. तर त्या निमित्ताने डॉक्टर साहेबांचे पण इथं इनपुट्स आलेत आणि आपण सगळे त्या विषयावर बोलतच आहोत. एक मिनिट मी तुम्हाला ते शोधून दाखवतो. त्याच्यामध्ये जवळपास 50च्या आसपास योजना आहेत. जिल्हा उद्योग केंद्र जे आहे त्यांना जर आपण प्रॉपर डॉक्युमेंट दिले तर व्यवस्थित देतात. 1 लाख ते 50 लाखापर्यंत योजना आहेत. याच्यामध्ये निकष मी सांगून दाखवतो. वय आहे 18 ते 45, अनुसूचित जाती जनजाती महिला माजी सैनिक यांना 50 वर्षापर्यंत, शैक्षणिक पात्रता जी आहे ती प्रकल्प जे असेल 10 ते 25 लाखासाठी जर प्रकल्प असेल तर 7वी पासाचं आहे आणि जर 25 लाख ते 50 लाखासाठी जर तुमचा प्रोजेक्ट असेल तर 10वी पास आहे. आणि उत्पादन उद्योग जे आहे ते कमाल प्रकल्प 50 लाख पर्यंत आहे. सेवा उद्योग जर करायचं असेल तुम्हाला तर 10 लाखापर्यंत लोन मिळू शकतं. आणि तुमचं जे प्रकल्प अहवाल खालील विहित निकषांवर आधारित असणे आवश्यक आहे. तुमचं जे स्थिर भांडवल आहे मशिनरी किंवा काय आहे त्याची रक्कम जी आहे ती तुमच्या लोनच्या 50% मिळेल तुम्हाला. इमारत बांधकामीसाठी जास्तीत जास्त 20% लोन मिळेल. खेळते भांडवल तुमच्याकडे 30% असणं गरजेचं आहे आणि स्वतःची जी गुंतवणूक आहे 5 ते 10% असणं गरजेचं आहे. आणि या लोन मध्ये व्याज न भेटता अनुदान भेटत असतं. आपण व्याज भरावं लागत नाही. तर हे जर आपल्याला 10 लाख लोन मिळालं तर 15 ते 35% आपल्याला तिथून अनुदान आपल्याला मिळत असतं. सदर योजना ही नवीन स्थापणाऱ्या उद्योगांसाठी आहे. पात्र मालकी घटक वैयक्तिक भागीदारी किंवा बचत गट असला तरी चालेल. आणि ही जी माहिती आहे ऑनलाईन आपण त्याला अर्ज करू शकतो. यासाठी पासपोर्ट साईजचा फोटो, आधार कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, शैक्षणिक पात्रता, हमीपत्र, प्रकल्प अहवाल म्हणजे तुम्ही काय प्रोजेक्ट करणार त्याचा अहवाल, जातीचं प्रमाणपत्र, त्याचबरोबर कौशल्य विकास प्रकार जर तुमचं प्रशिक्षण झालं असेल, स्किल डेव्हलपमेंट प्रशिक्षण झालं असेल तर ते सुद्धा तुम्ही तिथं शेअर करू शकता. जर तुमचं पार्टनरशिप उद्योग असेल तर तुमचं त्याचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट द्या. आणि तुम्ही 20,000 पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ठिकाणी जर बिझनेस करत असाल तर तसा दाखला द्यावा लागेल. आणि हे कागदपत्र जोडल्यानंतर तुम्हाला ती जी व्यवसाय आहेत त्या व्यवसायांची तुम्हाला मी यादी वाचून दाखवतो. वुलन, बलिंग लॉन्च, फॅब्रिकन उत्पादन, लॉन्ड्री, बार्बर, प्लंबिंग, डिझेल इंजिन पंप दुरुस्ती, स्पेअर पार्ट, टायर, ऍग्रिकल्चर सर्व्हिसेस आहे, बॅटरी चार्जिंग आहे, आर्ट बोर्ड पेंटिंग आहे, सायकल दुरुस्ती, बँड पथक, मोबाईल किंवा इतर उपकरणांची दुरुस्ती असेल, इलेक्ट्रिक उपकरण दुरुस्ती असेल, ऑफिस प्रिंटिंग असेल, बुक बाइंडिंग असेल, काटेरी तारांचं उत्पादन असेल, इमिटेशन ज्वेलरी असेल म्हणजे बांगड्या वगैरे, स्क्रू उत्पादन असेल, इंजिनिअरिंग वर्कशॉप असेल, स्टोरेज बॅटरी उत्पादन असेल, जर्मन भांडी, रेडिओ उत्पादन, कोरी वूड किंवा आर्टिक फर्निचर असेल, ट्रंक किंवा पेटी उत्पादन असेल, ट्रान्सफॉर्मर असेल, कॉम्प्युटर असेंब्ली असेल, वेल्डिंग वर्क असेल, वजन काटा उत्पादन असेल, सिमेंट प्रोडक्ट असेल, मशीनची सुटेबाग बनवायचं, मिक्सर ग्राइंडर असेल, प्रिंटिंग प्रेस, बॅग उत्पादन, मंडप डेकोरेशन, गादी कारखाना, जेरॉक्स सेंटर, चहा टाल, मिठाई उत्पादन, होजियरी, रेडीमेड गार्मेंट्स, खेळणी बाहुली बनवणे, फोटोग्राफी, डिझेल इंजन, मोटार रिवायडिंग, वायर नेट बनवणे, हाऊस होल्ड अल्युमिनियम, पेपर पिन उत्पादन, सजावटी बल्बचे उत्पादन, हर्बल, सुंदर, ब्युटी पार्लर, केबल टीव्ही नेटवर्कचं काम असेल, पब्लिक ट्रान्सपोर्ट असेल, रुरल ट्रान्सपोर्ट असेल, सिल्क साड्यांचं उत्पादन असेल, रसवंती मॅट बनवणे, फायबर ॲटम, पिठाची गिरणी, कप, वूड, स्टील ग्रिलचे मॅन्युफॅक्चरिंग असेल, जिम सर्व्हिसेस असेल, आयुर्वेदिक औषध उत्पादन असेल, फोटो फ्रेम असेल किंवा कोल्ड्रिंकचं काय असेल, खवा, चक्का युनिट, गुळ तयार करणे, फळ किंवा व्हेजिटेबल प्रक्रिया, घाणी तेल, अशा प्रकारे मिरची कांडप, स्टोन कटिंग, स्टोन क्रशर, चांदीचे काम, 87 प्रकारचे व्यवसाय इथं दिलेले आहेत. 1 लाख ते 50 लाख पर्यंत याच्यामध्ये तुम्हाला लोन भेटेल आणि 15 ते 35% अनुदान भेटेल. तुम्हाला फक्त याच्यामध्ये हा प्रोजेक्ट आणि इतर जी पूर्तता आहे ती करणं गरजेचं आहे. जिल्हा उद्योग केंद्र हे आपल्याला अनुदानावर लोन देत असतं. तर ही जी लिंक आहे ही मी सचिन सरांना फॉरवर्ड करतो आणि सचिन सर जे आहेत ते जेवढ्या
हे एंटरप्रेनर्स ग्रुप तयार झाले आहेत त्या सगळ्यांमध्ये शेअर करतील. आणि ही त्याचं संकेतस्थळ पण दिलेलं आहे, कुठे अर्ज करायचा, आणि त्याची सविस्तर माहिती पण दिलेली आहे. तर ते लिंक मी तुम्हाला शेअर केलेली आहे सचिन, तुम्ही ते पूर्ण फॉरवर्ड करून द्यायचे. ट्रायबल मिनिस्ट्री आहे खर्डे साहेब आपली. हा हा. त्या ट्रायबल मिनिस्ट्रीकडे पण भरपूर उद्योगासाठी, ट्रायबल उद्योगासाठी बराच फंड आहे. तर त्याचा सुद्धा विनियोग जर चांगल्या पद्धतीने केला मिनिस्ट्रीने, तर आपल्या महाराष्ट्रातले बरेचसे जे युवक आहेत त्यांना रोजगार मिळू शकतो या माध्यमातून. ओके ओके. हे आपण कधी आपल्या मिनिस्ट्रीच्या वेबसाईटवर जाऊन बघत नाही. बरोबर. हे आपली ट्रायबल मिनिस्ट्रीची वेबसाईट कशी आहे ही सुद्धा आपल्याला जास्त माहिती नसतं. माहित नाहीये, त्याच्यामुळे तर आपण आपल्या ज्या गव्हर्नमेंट मध्ये जसं ट्रायबल मिनिस्ट्री असेल, सेंट्रल गव्हर्नमेंटची असेल, स्टेट गव्हर्नमेंटची असेल, ट्रायबल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट आहे, त्यानंतर अजून इतर ज्या उद्योगाशी संबंधित किंवा शिक्षणाशी संबंधित आहेत यांच्या वेबसाईटवर वेळोवेळी जर आपण व्हिजिट केल्या तर आपल्याला भरपूर माहिती तिथून मिळून जाते. एक्झॅक्टली. सेंट्रल मिनिस्ट्रीला भरपूर चांगले प्रोजेक्ट केले तर 10 कोटीपर्यंत आपल्याला लोन मिळू शकतं. लोन मिळू शकतं. तेच. कोणाचा काही प्रश्न आहे का अजून? सर नमस्कार, मी डहाणूहून विलास वेलकर बोलतोय. हा बोला सर. थोडक्यात आपल्या कम्युनिटीमध्ये सेव्हिंगचा अप्रोच जो म्हणजे बचतीचा दृष्टिकोन आहे तो थोडासा मला अभाव वाटतो. म्हणजे आता इन्कम, जे काही इन्कम आपलं येतं त्याच्यानंतर आपण एक्सपेन्सेस करतो आणि मग सेव्हिंगला जातो. तर तसं न करता इन्कम, सेव्हिंग आणि मग जर आपण एक्सपेन्सेस केलं तर बचत होऊ शकेल आणि तोच आपल्या समाजामध्ये कमी जाणवतो मला. तर ते जो दृष्टिकोन आहे बचतीचा तो बदलणं गरजेचं आहे. आपल्या जे आर्थिक साक्षरता आपल्या समाजामध्ये नाही, लिटरसी, फायनान्शियल लिटरसी नाही. आपण आपल्या समाजामध्ये जे व्याजदर असतो, ऊसतोड कामगारांना तुम्ही 50 ते 100% व्याजदराने पैसे देत असतात. सगळ्यात मोठी पिळवणूक तिथं होत असते. त्यानंतर आपण जे बियाणे घेण्यासाठी 25 ते 30% व्याजदराने आपण बियाणे घेण्यासाठी व्याजदराने पैसे उचलतो. सोनाराकडे दागिने दिलं तिथं सुद्धा आपण 3% महिन्याचं असतं, 36% वार्षिक त्याचं आपल्याला व्याजदर लागत असतं. तर आपण फायनान्शियल लिटरसी आणि ही पिळवणूक खतम करण्यासाठी त्यांच्याकडे मायक्रो सेव्हिंग सिस्टम तयार करणं गरजेचं आहे. तुमच्याकडे जर मायक्रो कोऑपरेटिव्ह सोसायट्या तयार झाल्या आणि त्यांना कमी डॉक्युमेंटसह इझिली त्यांच्या, तुम्ही प्रत्येकाला ओळखत असता गावामधल्या, तर त्यांच्याकडनं जास्त कागदपत्रांची मागणी न करता तुम्ही त्यांना सहज सेव्हिंग आणि कर्जाची जर योजना उपलब्ध करून दिल्या, त्यांच्यासाठी 2 चांगले साक्षीदार फक्त आणायचे की तुम्ही हमी घ्या भाऊ, याचे पैसे मिळायला पाहिजे. आणि तुम्ही जेवढं त्याला इझी करून दिलं तसं ती सवय लागेल आणि त्यांच्या घरी वर्षाला 1 किंवा 2 वेळा त्यांच्या हातामध्ये पैसा येत असतो. बाकी व्यवसायांकडे दररोज पैसा येत असतो. त्यामुळे त्यांना बाकीचे दिवस बिना पैशाचे जात असतात. त्या काळामध्ये ते जास्त खर्च होत असतो. तर त्या काळासाठी जो खर्च होत असतो, पावसाळा असेल किंवा इतर काळामध्ये झिरो बॅलन्स असताना जो खर्च होतो तो कर्जाने होत असतो. तर त्या काळासाठी बचत करण्याची त्यांना सवय लावणं गरजेचं आहे. म्हणजे खूप जास्त अचानक पैसा येतो त्याच्यातनं त्यांना समजावून तुम्ही त्याचे 30% रक्कम जी आहे ती बचत मध्ये कशी टाकायची हे समजावणं गरजेचं आहे. नक्की सर, बचतीकडे ओढ वाढली पाहिजे. हो 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 हो. मंजूर हा तेजू हँड रेज केला होता. हॅलो हॅलो. हा 5 मिनिटात आलो. हा मी हॅलो. अच्छा. हा मी काय म्हणतो, आणखी थोडं ऍडिशन की आता बरेच जे आपल्या भागातून बाहेर गेले होते मजुरी करायला आणि रिटर्न आलेले आहेत, तर त्यांना महाराष्ट्रभरात संघटित करण्यासाठी मागे मी एक विचार मांडला होता की आपल्याला एक कधी युनियन बांधावी लागेल त्यांच्यासाठी, की त्यांचा एक डेटाबेस जनरेट होईल आणि त्याच्यानंतर त्यांच्या स्किल प्रमाणे वर्गवारी करून त्यांना कामही मिळू शकेल आणि प्लस एक त्यांना प्रोटेक्शन, की जिथे कामाला जात आहेत त्या मालकांनी जबाबदाऱ्या घेतल्या नाहीत, त्यांनी सोडून दिलं तर एक प्रोटेक्शन मिळालं तर आपल्यावरचा त्यांचा विश्वास वाढू शकेल. पूर्ण महाराष्ट्रभर जेवढे आदिवासी भाग आहेत त्याच्यामध्ये एक सिस्टीम झाली पाहिजे. दुसरी फायनान्शियल लिटरसीची गोष्ट तर झालीच आपली,
की कोरियामध्ये कॉन्सेप्ट आहे, ते म्हणतात लेटस अर्न मनी म्हणत नाही, ते आपण अर्न करतो, पण ते म्हणतात लेटस मेक मनी. म्हणजे आपल्याजवळ जे काय आहे त्याच्यापासून आपल्याला पैसा बनवायचा. तर पैशाला ते साधन म्हणून बघितलं पाहिजे, ना की सर्वस्व. आपलं काय होतं, आला पैसा की एकदम इच्छा असतात ते पूर्ण करण्यामध्ये सगळं पैसा उडून जातो. तर जसं तुम्ही सांगितलं की पैसा आल्यानंतर अगोदर तो इन्व्हेस्ट करून त्याच्या रोलिंग मधून जो पैसा जनरेट होईल तो वापरला पाहिजे. आणि त्याच्यासाठी विविध मार्ग आहेत. कारण पूर्वी बार्टर सिस्टीम मध्ये सावकार पिळवणूक करत असले तरी लोकांकडे त्यांची संपत्ती आणि त्याचं मानधन जे होतं ते स्किल होती. म्हणजे मी तांदूळ देतो त्याच्याऐवजी तुम्हाला काही हत्यारं बनवून दे किंवा ह्या पद्धत होत्या. पण जसा पैसा आला, सगळ्या गोष्टी पैशात तोलल्या गेल्यामुळे विशिष्ट वर्ग हा पैसा धरून ठेवू लागलेला आहे. तो सोडत नाही आणि तो लुटत असतो आपल्याला. तर ती मानसिकता आपल्या लोकांना कळून दिली पाहिजे अगोदर, की तुमच्याकडनं गोड बोलून कसा पैसा काढला जातो. म्हणजे डहाणूला तर मी बघितलंय की भाजीपालेवाला असेल किंवा केळे विकणारा असेल, तो सडलेली केळी पण ठेवतो का तर आदिवासी घेऊन जातील म्हणून. तर म्हणजे त्यांना एवढा विश्वास आहे की खराब झालेल्या वस्तूतनं पण मी पैसा कमवेन. आणि लोकांना हे कळत नाही की आपण निकृष्ट दर्जाचं अन्न घेतोय पैसे देऊन. तर ती जी एक जाणीव असली पाहिजे की आपल्या पैशाचा योग्य मोबदला मिळत नाही, आणि तो जर कोणी देत नसेल तर त्याच्यासाठी जे कायदे कानून आहेत की तुम्ही खूप खराब क्वालिटीचं अन्न पुरवतायत किंवा खराब झालेले पोखरलेले धान्य देत आहेत कमी किमतीत, तर या अशा लोकांनाही बिमोड करणं आपल्याला एक गरजेचं बनणार आहे. की सुशिक्षित लोकांना कळते की इथे हे लुटचा करतायत, तर त्यांनाही समोर आणणं आणि त्याच्यामधून त्यांना विश्वास जागृत करणं की आपण जे अन्न खातो बाहेर त्यापेक्षा चांगलं आपल्या घरी उगवत आहे. घरीही लोकांचे असतात की आमच्या इथे काही कम्युनिटी असतात की कोंबडीने एक अंड जरी दिलं तरी ते न खाता ते विकायला ठेवतील, गावठी अंड, गावठी कोंबडीचं. तर त्यांचा अप्रोच असा असतो की जे काय मिळतं त्याच्यात पैसा बनत असेल तर पैसा बनतो. तर या गोष्टी अशिक्षित तर नाही पण सुशिक्षित तरुण वर्ग जो बेरोजगार आहे आणि नोकरीच्या फंदात पडतो इकडे तिकडे, त्यांनाही मिळू शकतो. मध्ये मी एक्झाम्पल दिलं तर 250 रुपयाची इस्त्री घेतली तरी इस्त्रीचा धंदा करून तो पोट भरू शकतो. पण ते करणार कोण, असा एक इश्यू तयार होतो की मी आता एवढं क्वालिफिकेशन घेतलंय वगैरे वगैरे. कधी कधी तर मीच माझ्या लहानपणी मी वडापावही विकलेला आहे. काही एक ती लाज जी असते धंदा करायची, बिझनेस करायची, ती पण काढली पाहिजे की बिंदास होऊन तुम्ही विका. 2 दिवस लोक हसतील, तिसऱ्या दिवशी तुमच्याकडनं वडापाव विकत घेऊन जातात. पण तिथे उभं राहण्यासाठी एक मानसिकता निर्माण करण्यासाठी पण आपल्याला प्रयत्न करायला लागतील. आणि पतपेढ्याही आपल्याला एक सुदृढ काढाव्या लागतील आपल्या, की पतपेढ्यामध्ये जे लोन मिळतं. कारण की आता घरासाठी समजा आता आम्ही शहरात राहतो, आता मी लोन कॅल्क्युलेटर सॉफ्टवेअर मध्ये बघितलं, 15 लाख लोन तुम्ही 20 वर्षासाठी घेतलं तर 30 लाख रुपये तर फक्त त्याच्यावर व्याज ती बँक कमवते आपल्या जीवावर. म्हणजे 15 लाखाचं लोन बाजूलाच राहिलं, प्लस 30 लाख रुपये एक्स्ट्रा कमवते. तर मग 30 लाख रुपये जर ते आदिवासी पतपेढीला किंवा बँकेला गेला तर त्याच्यामध्ये आणखी दुसरं रिजनरेशन होईल पैशाचं, आणि पैसा जो बाहेर जातोय आपला तो आपल्याकडेच राहील. तर तशा दृष्टीने आपल्याला बँकांचं स्ट्रेंथनिंग किंवा पतपेढ्यांचं स्ट्रेंथनिंग किंवा त्यांचं जाळं उभं करणं, आणि हे फायनान्स, मायक्रो फायनान्स आणि मेक्रो फायनान्स या दोन्हीवरती काही एक्सपर्ट्स घेऊन आणि व्यवस्थित विचार मंथन करून जाळं बनवलं, आणि मग या पतपेढ्यांचं एकमेकांशी नेटवर्क ठेवलं. जसं वेगवेगळी बँका आता मर्ज होत आहेत, तशा पद्धतीने एक आपण म्हणू सपोर्ट सिस्टीम वेगवेगळ्या पतपेढ्या बँकांची उभी केली तर आपल्याकडे एक स्टेबल सिस्टीम राहील फायनान्स मॅनेजमेंटची. आणि ज्यांना गरज आहे त्यांनाही आपण सांगू शकतो की एवढा पैसा घेतला, त्याचं नियोजनही त्याला करून द्यावं लागेल. की जर एवढी कमाई झाली, कमीत कमी दिवसाला 100 रुपये जमा करणं, 50 रुपये, 5 रुपये जसं करतात काही लोक डेली जमा करतात, तसंही आपण करून त्यांना रिअलाइज करून दिलं पाहिजे की पैसा जमतो आणि असा इन्व्हेस्ट करायचा आहे, असा तुम्ही बाकीचा वापरू शकता. तर मला वाटतं एक स्ट्रॉंग फायनान्शियल स्टेबिलिटी राहील आणि मग बाकीच्या गोष्टी ऑटोमॅटिकली येतील समाजामध्ये, मला वाटतं. थँक्यू. हेमंत चौधरी हँड रेज केला होता, तुमचा काही प्रश्न आहे? हा सर. हॅलो, आवाज येतोय का? हा येतोय, बोला. हा, मी हेमंत चौधरी आहे. हॅलो, सलग बोला, येतोय आवाज. ओके. बोला, येतोय आवाज. तर मी ना आत्ताच पुण्यातनं MBA कम्प्लीट केलंय आणि माझं फार्मसी ग्रॅज्युएशन झालंय. तर मी सध्या ना आता सगळ्या लोकांना, म्हणजे आपले जे नवीन काही यंगस्टर आहेत ना, तर त्यांना जर कोणाला बिझनेस वगैरे करायचा असेल, स्टार्टअप करायचा असेल, तर मी बऱ्यापैकी नॉलेज अक्वायर केलंय.
म्हणजे स्टार्टअप कसा करायचा, डिजिटल मार्केटिंग स्टार्टअप रजिस्ट्रेशन, त्या सगळ्या गोष्टींमध्ये बरंच नॉलेज अक्वायर केलंय. तर जर कोणाला हेल्प लागत असेल ना तर मला कॉन्टॅक्ट करू शकता. म्हणजे मी स्टार्ट पासून सगळ्या कशा गोष्टी करायच्या ना त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे त्यांना समजून सांगू शकतो. तर जर आपल्या समाजात कोणाला गरज असेल तर त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित पद्धतीने मी त्यांना समजून शिकवू शकतो त्यांना. म्हणजे प्रत्येक गोष्टीत पैसा लागतो असं काही नाही. स्टार्टिंगला आपण विदाऊट पैशाने बिझनेस करू शकतो. या सगळ्या गोष्टी मी त्यांना व्यवस्थित पद्धतीने शिकवू शकतो. देन ऑटोमॅटिकली जसा पैसा येईल ना तसा बिझनेस कसा इन्क्रीज करायचा या गोष्टी शिकू शकतो. मी ऑलरेडी काही मित्र होते पुण्यात, त्यांच्यासोबत IT कंपनी स्टार्ट केलेली. तर 2 वर्ष चालली, नंतर मग आम्ही बंद केली ती, तर काही प्रॉब्लेम्स वगैरे होते म्हणून. पण मग त्यामुळे मला बऱ्याच काही गोष्टी शिकायला भेटल्या मार्केटमध्ये काय चाललंय. त्यानंतर मी आपले बरेचसे जे सेमिनार्स लेक्चर्स वगैरे अटेंड केलेत मोठमोठ्या ट्रेनर्स वगैरे त्यांच्याकडनं. आता बरेचसे कोर्स वगैरे आता या आपल्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये बरेचसे कोर्स वगैरे केलेत, बरंच काहीतरी नवीन शिकलोय. तर ज्याला काही गरज असेल ना सध्या स्टार्ट करण्याची इच्छा असेल तर म्हणजे मला कधी कॉन्टॅक्ट केला ना तर मी त्यांना हेल्प करू शकतो. थँक्यू हेमंता. तुम्हाला एक छोट्याशा एक व्हॉट्सअप ग्रुपवर ऍड करतो. आपण एक प्रयोग म्हणून ट्रायबल एंटरप्रेनर्स नावाचा एक ग्रुप तयार केलाय. जे नवीन काही इनिशिएटिव्ह चालू करू इच्छितात किंवा ज्यांना माहिती करून घ्यायची आहे अशांसाठी तो ग्रुप आहे. तर प्लीज मी रिक्वेस्ट करेन तुम्हाला, प्लीज तो ग्रुप जॉईन करा जेणेकरून बाकी जे आहेत इंटरेस्टेड त्या लोकांना गायडन्स मिळू शकेल. चालेल सर, काय प्रॉब्लेम. नामदेवजी गंभीर आहे प्लीज. हॅलो. हा सर बोला. हा सर बोला. सर सर्वांना नमस्कार. मी माझा परिचय करून देतो. मी नामदेव गंभीरे, अध्यक्ष आदिवासी समाज कृती समिती पुणे. गेली 8-10 दिवसापासून जे काही वेबिनार होत आहे आणि त्याच्यामध्ये जे काही वक्त्यांनी सहभाग घेतलेला आहे अतिशय सुंदर माहिती. उदाहरणार्थ डॉक्टर राहुल पिचड सरांनी आदिवासी विभागाच्या योजना, त्याच्यानंतर भरत कोले सरांनी बोगस आदिवासींच्या विषयीची इत्यंभूत पोट विषयक माहिती, आणि आत्ताचे आजचे वक्ते आहेत अजय खर्डेकर सर, त्यांनी मागच्या आठवड्यात स्पर्धा परीक्षा आणि आज जे उद्योग आणि व्यवसाया संदर्भात अतिशय बौद्धिक आणि मार्मिक असं सर्वांना मार्गदर्शन केलेलं आहे. आणि सरांनी एक महत्वाचं वाक्य टाकलं का बॅक टू व्हिलेज. आता आपण शहरामध्ये नोकरी करणारे जे काही नोकरदार वर्ग आहे, अधिकाऱ्यापासून खालीच्या कर्मचाऱ्यापर्यंत, हे सर्वजण काय पद्धतीने नोकऱ्या करतात आणि त्यांच्या नोकऱ्या करत असताना ते घरासाठी, गाडीसाठी किंवा जागेसाठी आपल्या पगाराचा हिस्सा खर्च करून ते कायमस्वरूपी कर्जबाजारी होत असतात. हा मुद्दा अतिशय भावला. मित्रांनो, खरं म्हणजे बॅक टू व्हिलेज अतिशय चांगली आहे. आपल्याला आहे, परंतु आपल्या ग्रामीण भागामध्ये हे कसं राबवता येईल याचा आपल्याला सर्वांना विचार खर्डेकर सरांनी म्हणजे आदिवासी आणि हा आदिवासी एवढा अतिशय गरीब समाज आहे. 50% पेक्षा पॉवर्टी बीपीएल मध्ये हा समाज जगत आहे. आणि आपण आपापल्या गावामध्ये असेल किंवा एखाद्या मोठ्या गावातलं जर आपण उदाहरण घेतलं तर इतर समाजातले व्यवसायाच्या दृष्टीने अतिशय मातबर बनलेले आहेत. आणि 80-90% आपला समाज शेतकरी असेल हा सुशिक्षित आहे आणि कुठल्याही व्यवसायात नसल्यामुळं आजही अत्यंत हलाखीचं असं जीवन जगत आहे. या वक्त्यांनी जे काही महत्वाचं मार्गदर्शन केलेलं आहे, या मार्गदर्शनाचा फायदा घेऊन आपण खरं म्हणजे प्रॅक्टिकल कडे वळालं पाहिजे. आणि आपले नोकऱ्यांमध्ये सगळ्यांनीच बोललं, नोकऱ्यांमधले प्रमाण अतिशय कमी झालेले आहे. सुशिक्षित आणि खरं म्हणजे पदवीधर असे अनेक सुशिक्षित लोक आपल्या ग्रामीण भागामध्ये आहेत, परंतु हा व्यवसाय कसा करायचा, कर्जाची उभारणी कशी करायची, त्याची मार्केटिंग स्ट्रॅटेजी, सेल, ह्या गोष्टीचं सुंदर मार्गदर्शन केलेलं आहे. सर्वांनी आपण हे ठरवलं
कारण हे सामूहिक ठरवा लागेल. एक अर्ध्याला आपल्याला गावापर्यंत पोहोचणं, तिथली राजकीय परिस्थिती आणि या सगळ्या गोष्टीचा जर आपण विचार केला तर ह्या गोष्टी खरोखर अवघड जातात. परंतु जर आपण निश्चित ध्येय, धोरण आणि सामूहिक दृष्टीने, सरांनी सांगितलं होतं सामूहिक शेती, सामूहिक कर्ज किंवा सामूहिक एखादा व्यवसाय आणि महिला बचत गटांच्या मार्फत काही जर छोटे मोठे उद्योग केले आणि आपल्या गावातल्या तोच मारते तो मला सांगतो येऊ का पास तिकडे होईल. त्यामुळं मी या अजय खर्डेकर सरांना मनापासून धन्यवाद देतो सर. थँक्यू. थँक्यू सर. तुषारदा, तुम्हाला काही आता जवळ 7:30 झाले, पण शेवटचा प्रश्न घेऊया. तुषारदा. मी एका कार्यक्रमामध्ये व्यस्त आहे, तर मला परवानगी द्या. गंभीर सरांचे आभार आणि सर्वांचे आभार. आपण उद्या बोलू परत. ठीक आहे. नक्की. थँक्यू सर. नक्की. थँक्यू सर गायडन्ससाठी. तुषारदा, तुमचा काही प्रश्न होता? हँड रेज केलाय. हॅलो तुषारदा. हॅलो. हा बोला. नमस्कार सर, मी तुषार चव्हाण बोलतोय. हॅलो बोला, येतोय आवाज. सर ऑडिबल आहे का माझा? येस. सर ऍक्च्युली माझा क्वेश्चन खर्डे सरांना डायरेक्टेड. बोला, आवाज येतोय. हो सर, माझा ऍक्च्युली क्वेश्चन खर्डे सरांना डायरेक्टेड होता, पण मी तरी सगळ्यांसमोर हा प्रश्न मांडतो. सर, माझा प्रश्न हा होता की हॅलो. बोला, येतोय आवाज. ओके. हा सर, माझा प्रश्न हा होता की जसं सरांनी डेटा दाखवला त्यात आपल्याला लक्षात आलं की आपलं मॅक्सिमम पॉप्युलेशन मोर दॅन 80% हे कुठल्या स्वरूपात इंडियन इकॉनॉमीमध्ये काहीतरी कॉन्ट्रीब्युट करत आहे, पण जे रिटर्न आहे ते खूप कमी आहे आपलं. जसं आपलं एव्हरेज इन्कम जर आपण पाहिलं आदिवासी माणसाचं ते 30-34 हजार काहीतरी आहे, जे एव्हरेज इंडियन व्यक्तीचं इन्कम आहे 70,000 त्यापेक्षा खूप कमी आहे. मग प्रश्न असा पडतो सर की जे आपलं जे काही इन्कम आहे ते आपला पैसा नेमका जातो कुठं आहे? तर म्हणजे याचा अर्थ की तो म्हणजे आपला मॅक्सिमम आपली लोक शेती करतायत आणि त्यांची जी इन्कम येते ती जाते सगळी, जे मिडलमॅन असतात ती सगळे खाऊन जात आहेत. आणि माझा वैयक्तिक अनुभव पण हाच आहे. मी घरी शेतीमध्ये हेच पाहिलंय की आपला जो माल आहे त्याला योग्य भाव मिळत नाही, हे सरांनी डिस्कस केलंच. मग जर त्यासाठी पर्याय म्हणून मला वाटतं की जी व्यापाऱ्यांची जशी लॉबी असते तसं आपले शेतकऱ्यांची पण एक लॉबी असली पाहिजे किंवा त्यांचं एक संघटन असलं पाहिजे, आणि असेलही, पण मला वाटत नाही तेवढं प्रभावी पद्धतीने काम करतायत. तर माझा प्रश्न हाच होता की त्यासाठी काय करता येईल, म्हणजे जे मिडलमॅन आहेत ते सगळे जो पैसा खातायत त्यासाठी आपल्याला काय करता येईल? कारण सगळा पैसा हा तिथं जातोय, तिथं डायरेक्ट होतोय असं मला तरी दिसतं. हो. सरांच्या प्रेझेंटेशन मध्ये यातला थोडासा हिस्सा आला होता उत्तराचा की काय करावं. मगाशी आधीच्या आपल्या डिस्कशन मध्ये पण कोणीतरी रेकमेंड केलं होतं, आपलं जर आपण इकोसिस्टम तयार करू शकलो. सरांनी मगाशी काही उदाहरणं दिली होती, जसं काही समाजाचं, विशिष्ट समाजाचं, जैन समाज असू दे, मारवाडी समाज असू दे किंवा काही इतर समाजाचे असू देत, जो फायनान्शियल सायकल आहे किंवा जी प्रोसेस आहे ती इंटरनल कम्युनिटी राहते. तर आपलं म्हणजे ट्रायबलचा महत्वाचा पॉइंट काय आहे की आपल्याकडे रिसोर्सेस आहेत, जमीन आहे, आपल्याकडे शेती आहे, फॉरेस्ट आहे, जंगलातून येणारं उत्पन्न आहे. आपण त्या आधारावर जर आपलं इकोसिस्टम डेव्हलप करू शकलो की जे प्रोडक्शन असू दे, कलेक्शन असू दे, त्याचं सॉर्टिंग असू दे, बाकीचं प्रोसेसिंग आणि मार्केटची लिंकेजेस, ह्या सगळ्या स्टेज वाईज स्टेज आपण जर करू शकलो आणि ह्यावर काम करणारे आपल्या ऑर्गनायझेशन्स असतील, वेगवेगळ्या बॉडीज मध्ये, SHG असू दे, कंपनीज असू दे, काही कोऑपरेटिव्ह असू दे, सोसायटीज असू दे, तर मला वाटतं तो पैसा किंवा ती इकॉनॉमी इंटरनली आपल्या कम्युनिटीमध्ये स्ट्रेंथन करेल, आपल्या कम्युनिटीला स्ट्रेंथन करू शकेल. जे आपलं आपण बोलतो ना, फायनल आपलं टार्गेट आहे की आर्थिक स्वावलंबन आपल्या समाजाचं असायला पाहिजे. तर मला वाटतं आता बऱ्याचशा गोष्टी आहेत, म्हणजे शासकीय प्रयत्न पण आहेत. तर जे काही इनिशिएटिव्ह आहेत, मग MSME असू दे किंवा मगाशी सरांनी सांगितल्याप्रमाणे DIEC चे काही योजना असू दे, आता रिसेंटली वंधनवर बराचसा फोकस केला जातो. तर वंधन असू दे किंवा कृषी विभागाच्या काही बाकीच्या योजना असू दे की ज्याच्यात सर्वात जास्त लोकसंख्या आपली इन्व्हॉल्व असते, ते जर आपण तसे उपक्रम तयार करू शकलो वंधनवर आधारित, आणि ते व्हॅल्यू ऍडिंग सर्व्हिसेस, फक्त रॉ मटेरियल सप्लाय न करता
मगाशी सांगितल्याप्रमाणे रॉ मटेरियल आपण जेव्हा सेल करतो तेव्हा खूप कमी रिटर्न्स आपल्याला येतात. त्यालाच जर प्रोसेसिंग करून आपण व्हॅल्यू ऍडिंग करून जर मार्केटमध्ये घेऊन गेलो तर कितीतरी पटीने आपल्याला जास्त रिटर्न येऊ शकतील. तर येणाऱ्या काही दिवसात जर आपण तो थोडासा अभ्यास करून तसे गट तयार करू शकलो किंवा तसे इनिशिएटिव्ह तयार करू शकलो आपल्या परिसरात की जे काय फॉरेस्ट प्रोड्यूस येतं ते रॉ मटेरियल देण्यापेक्षा त्याला प्रोसेस करून जर आपण फार्मास्युटिकल कंपनीला किंवा मेडिसिन कंपनीला प्रोव्हाइड करू सप्लाय करू शकलो तर चांगला रिटर्न येऊ शकेल. किंवा धान्य पण डायरेक्ट सेल करण्यापेक्षा त्याला आपण पॅक करून सॉर्टिंग करून जर देऊ शकलो मार्केटमध्ये तर चांगला म्हणजे कधी पण म्हणजे कसं असतं व्हॅल्यू ऍडिंग करून जेव्हा आपण प्रोडक्ट देतो मार्केटमध्ये त्याचा रिटर्न जास्त येत असतो. तर त्याचा फायदा आपल्या कम्युनिटीला होऊ शकेल लॉंग रन मध्ये. तर मला वाटतं त्या दृष्टीने आपण सगळ्यांनी प्रयत्न केले की व्हॅल्यू ऍडिंग पण आपल्या समाजातून व्हावं. फक्त रॉ म्हणजे फर्स्ट स्टेज न होता सेकंड स्टेज पण केली जावी तर मला वाटतं बऱ्यापैकी रिटर्न येऊ शकेल. मला वाटतं आय मीन हे उत्तर माझ्या परीने मी द्यायचा प्रयत्न केला. ओके ओके हो. आता सध्या आपण ऍक्च्युली 1 तास 50 मिनिटं होत आहेत. आपण आजचा दिवस म्हणजे आजचा सेशन रॅपअप करूया. मी सगळ्यांचे आभार मानतो, सगळे सहभागी झाले. फक्त मगाशी सांगितल्याप्रमाणे सुरू होताना मी सांगितलं होतं की हे फक्त वेबिनार पुरतं न ठेवता आपल्याला ह्या नॉलेजचा किंवा ह्या आयडियाचा उपयोग आपण प्रत्यक्ष गावात कसं करू शकू ह्या दृष्टीने जर प्रत्येकाने आपापल्या परीने प्रयत्न केले तर मला वाटतं आपण चांगल्या कामाला हातभार लावू शकू. तर डेफिनेटली आपण येणाऱ्या मी सगळ्यांना विनंती करेन येणाऱ्या काही दिवसात येणाऱ्या पुढच्या दिवसात प्रत्येकाने आपापल्या परीने जर प्रयत्न करून असे उपक्रम तयार करू शकलो मग ते वंधनच्या माध्यमातून असू दे, शेती उपजच्या माध्यमातून असू दे, इंडस्ट्रीयल प्रोडक्टच्या माध्यमातून असू दे किंवा सेवा देण्याच्या माध्यमातून असू दे, जास्तीत जास्त रोजगार निर्मिती करून आपलं आर्थिक स्वावलंबन जर आपण टिकू शकलो तर हळूहळू सगळ्या गोष्टी इकॉनॉमीशी निगडीत आहेत. जर आपली इकॉनॉमी स्ट्रॉंग असेल तर आपण तेवढा जास्त प्रेशर गट तयार करू शकतो आणि आपल्या गोष्टी मानवून घेऊ शकतो सिस्टम कडून पण. मला वाटतं आपण त्या दृष्टीने प्रयत्न करूया सगळेजण. नेहमीप्रमाणे लेट अस डू इट टुगेदर. एकत्र येऊन काम करूया. भलेही आपल्या सगळ्यांची नावं वेगळी असतील, जिल्हा वेगळा असेल, जमात वेगळी असेल, पण फायनली एक आपण सगळे कुटुंबी आहोत, आपण एक कुटुंबाचा हिस्सा आहोत. ती भावना कायम ठेवून आपण प्रयत्न करत राहूया. तर आजसाठी आपण मला वाटतं इथे थांबू. आपण एक फीडबॅक लिंक पण शेअर करतो आहोत. ओके, सरांनी मगाशी दिलेला मी त्यांची परमिशन घेऊन त्यांचं PDF शेअर करेन जेणेकरून ज्या कोणाला रेफरन्ससाठी उपयोगात येईल. चॅट बॉक्समध्ये कोणीतरी मागवलं होतं तर ते मी शेअर करतो आणि फीडबॅक लिंक पण शेअर करतो जेणेकरून तुमच्या काही सूचना असतील किंवा नवीन काही इम्प्रूव्हमेंट ची गरज असेल तर ती त्यानुसार आपण सुधारणा करत राहू आपल्या प्रोग्राम मध्ये. तर मी सगळ्यांना विनंती करेन की तुम्ही प्लीज फीडबॅक पण जमा करावा, त्यानुसार आपण प्रयत्न करूया. सगळ्यांना जोहार आणि भेटूया पुन्हा उद्याच्या सेशन मध्ये. मी एंड करतोय सेशन.